कर ना. ओके. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ड्रग ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन हा पार्ट राहिलेला पार्ट डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी काल काही पार्ट आपला डिस्कस झालेला आहे. आपण पाहिलेलं होतं की बायोलॉजिकल मेम्ब्रेन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या साईटला प्रेझेंट असतं आणि ज्या फार्मॅकोकायनेटिक प्रोसेसेस आहे ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन, तर या प्रत्येक प्रोसेससाठी ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करणं गरजेचं असतं. आणि बायोलॉजिकल मेम्ब्रेन ड्रग कसं क्रॉस करतं, कोणत्या प्रोसेस ड्रगच्या ट्रान्सपोर्टसाठी वापरल्या जातात, ते आपण पाहत आहोत. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आपण डिस्कस केलेलं आहे की जे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे ते लिपोइडल इन नेचर आहे आणि फॉस्फोलिपिड कोलेस्ट्रॉल पासून ते कुठे बनलेलं आहे तुम्ही? आहे. आणि त्या बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर काही एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक प्रोटीन्स आहेत. काही इंट्रिन्सिक प्रोटीन ॲक्वेस पोरला सराउंड्स करतात आणि त्याचप्रमाणे आपण पॅरासेल्युलर स्पेस ही दोन इपिथेलियल सेलच्या मध्ये जी गॅप असते त्याला आपण पॅरासेल्युलर स्पेस म्हणतो, किंवा दोन एंडोथेलियल सेलच्या मध्ये जो गॅप असतो त्याला आपण पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतो. तर ड्रग ट्रान्सपोर्ट जी प्रोसेस आहे त्यासाठी वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत. त्यामध्ये ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं क्रॉस होतं त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये पॅसिव्ह डिफ्युजन ही एक प्रोसेस आहे. काही ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी एका साईडकडून बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करून दुसऱ्या साईडकडे जातात. काही ड्रग फिल्ट्रेशन प्रोसेस वापरतात, काही ड्रग स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतात. स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये काही ड्रगला कॅरियरची गरज पडते एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे जाण्यासाठी. आणि त्यामध्ये दोन प्रकार आहेत, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. स्पेशलाइज ट्रान्सपोर्टचा अजून एक प्रकार आहे पिनोसाइटोसिस. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या टॉपिकवर क्वेश्चन येणार नाही, परंतु कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ह्या प्रोसेस काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण ह्या सगळ्या प्रोसेसेस जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आपण ऑलरेडी पॅसिव्ह डिफ्युजन डिस्कस केलेली आहे. पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये काय होतं आपण ते पाहिलेलं आहे. देर इज अ ट्रान्सफर ऑफ अ ड्रग फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या एका साईडला कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ड्रगचं आणि दुसऱ्या साईडला कमी आहे, तर हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जे ड्रग ट्रान्सफर होतं तर ते पॅसिव्ह डिफ्युजन नावाच्या प्रोसेसने ट्रान्सफर होतं. तर ड्रग डिफ्युजेस अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन इन द डिरेक्शन ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. त्याचाच दुसऱ्या भाषेत अर्थ आहे ड्रग ट्रान्सपोर्ट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि पॅसिव्ह डिफ्युजन जे आहे त्यासाठी कॅरियरची गरज नसते. मेम्ब्रेन काही ऍक्टिव्ह रोल प्ले करत नाही. त्याचप्रमाणे एनर्जीचीही गरज नसते. पॅसिव्ह डिफ्युजनसाठी कॅरियर लागत नाही, पॅसिव्ह डिफ्युजनसाठी एनर्जीचीही गरज लागत नाही. मग पॅसिव्ह डिफ्युजन कोणत्या गोष्टींवर डिपेंड आहे आपण ते पाहिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटवर तो डिपेंड आहे. लिपिड सोल्युबिलिटी हा एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पॅसिव्ह डिफ्युजनसाठी. लिपिड सोल्युबल ड्रगच एका साईडकडून दुसऱ्या साईडकडं बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतं पॅसिव्ह डिफ्युजनने. म्हणजे ड्रग जर लिपिड सोल्युबल असेल तर ते ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन पॅसिव्ह डिफ्युजनने क्रॉस करू शकतं. आणि हे लिपिड सोल्युबिलिटी जी आहे ती आयोनायझेशन स्टॅटसवर डिपेंड आहे. आपण काल पाहिलं होतं की अनआयोनाइज फॉर्म जो आहे ड्रगचा हा लिपिड सोल्युबल असतो आणि आयोनाइज फॉर्म हा लिपिड इनसोल्युबल असतो. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अनआयोनाइज फॉर्म म्हणजे असा फॉर्म ड्रगचा ज्याच्यावर चार्ज नाही. आयोनाइज फॉर्म म्हणजे असा फॉर्म ड्रगचा ज्याच्यावर चार्ज आहे. तर अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल असतो आणि त्यामुळे तो इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करू शकतो पॅसिव्ह डिफ्युजन. आणि हे आयोनायझेशन स्टॅटस आपण पाहिलेला आहे की
जे वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्यात त्यांचं जे आयोनायझेशन स्टॅटस आहे ते ज्या मीडियम मध्ये ते ड्रग आहे त्यावर डिपेंड असतं. ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक मीडियम मध्ये प्रेझेंट असतील तर ते मेजॉरिटी पोर्शन हा अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतो आणि इझिली लिपिड ते अनआयोनाइज फॉर्म हा लिपिड सोल्युबल असल्यामुळं इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन ते क्रॉस करता जर ऍसिडिक ड्रग ऍसिडिक मीडियम मध्ये असतील. आणि त्यामुळं ऍसिडिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी बेटर ऍब्सॉर्ब फ्रॉम द स्टमक. बेसिक ड्रग जर अल्कलाईन पीएच मध्ये असतील तर जास्त करून अनआयोनाइज फॉर्म मध्ये असता. अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे आणि त्यामुळं पॅसिव्ह डिफ्युजननी चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होऊ शकतात. त्यामुळे बेसिक ड्रग हे अल्कलाईन पीएच मध्ये अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असल्यामुळं चांगल्या प्रकारे पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होतील आणि त्यामुळं बेसिक ड्रग हे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक मध्ये स्मॉल इंटेस्टाईन मधून पॅसिव्ह डिफ्युजननी चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब केले जातात. तर ऍसिडिक ड्रग्स पॅसिव्ह डिफ्युजननी स्टमक मधून ऍब्सॉर्ब होतात. बेसिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतात. हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पॅसिव्ह डिफ्युजन आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. काही अदर पार्ट पण आपण पाहिलेले आहेत. जसं ऍब्सॉर्प्शन पाहिलं आपण तसं आपण प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जे आहेत, ओके, आपण काल ते पण पार्ट पाहिलेला आहे. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जे आहे, ओके, तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये जे पण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये ऍफरंट आर्टरियल मधून जे पण ब्लड येतं ग्लोमेरुलर कॅपिलरीज मधून त्यातले काही सबस्टन्स हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये फिल्टर होतात. त्याला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेस म्हणतात. आणि त्यानंतरची जी प्रोसेस आहे ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन, यामध्ये काय होतं, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधून काही सबस्टन्सेस परत सर्क्युलेशन मध्ये ब्लड वेसल मध्ये रिअब्सॉर्ब होतात. म्हणजे ऍब्सॉर्प्शन हे इंटेस्टाईनच्या लेवलला होतं. रिअब्सॉर्प्शन जे आहे ते पीसीटीशी रिलेटेड असतं. तर ऍब्सॉर्प्शन म्हणजे इंटेस्टाईन मधून किंवा स्टमक मधून ड्रग किंवा कोणताही सबस्टन्स ब्लड मध्ये एंटर होणं. रिअब्सॉर्प्शन जे आहे ते किडनीशी रिलेटेड आहे प्रोसेस, ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन. यामध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन नंतर जे पण सबस्टन्स प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये येतात ते रिअब्सॉर्ब होतात ब्लड मध्ये आणि त्यासाठी पॅसिव्ह डिफ्युजन नावाची प्रोसेस वापरली जाते. ओके. तर ऍसिडिक सबस्टन्स असेल तर ऍसिडिक पीएच असेल युरिनचा तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतील आणि चांगल्या प्रकारे रिअब्सॉर्ब होऊ शकतात. त्यामुळे जर आपण ऍसिडिक ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये युरिन अल्कलाईन केली तर जे ऍसिडिक ड्रग आहे अल्कलाईन पीएच मध्ये आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील. आयोनाइज फॉर्म लिपिड इनसोल्युबल आहे त्यामुळं ऍसिडिक ड्रग रिअब्सॉर्ब होणार नाही आणि ते इलिमिनेट होतील. तर ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये वी कॅन increase the excretion of acidic drug by making urine alkaline with the help of sodium bicarbonate. तसंच आपण काल पाहिलेलं आहे बेसिक ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये आपण युरिन ऍसिडिक केलं विथ द हेल्प ऑफ अमोनियम क्लोराईड तर बेसिक ड्रगचं ही इलिमिनेशन वाढू शकतं. तर डिटेलमध्ये ते काल डिस्कस केल्यामुळे मी आज काही परत जात नाही आणि एक्सक्रिशन टॉपिक मध्ये परत येणार आहे हा पार्ट. त्यामुळे त्यावेळेस चांगलं क्लिअर होईल. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक पीएच मध्ये असेल तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतो आणि लिपिड सोल्युबल असल्यामुळे पॅसिव्ह डिफ्युजननी ते ऍब्सॉर्ब होतं. बेसिक ड्रग अल्कलाईन पीएच मध्ये असतील तर म्हणजे बेसिक ड्रग ज्या मीडियम मध्ये प्रेझेंट आहेत त्या मीडियमचा पीएच जर अल्कलाईन असेल तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये ते जास्त प्रमाणात राहतात आणि अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल असतो आणि त्यामुळं चांगल्या प्रकारे पॅसिव्ह डिफ्युजननी ट्रान्सफर होतात. ओके. तर हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे, इझिली ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन. आयोनाइज फॉर्म लिपिड इनसोल्युबल, नॉट ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन. ओके. हे पण आपण पार्ट पाहिलेला आहे. त्यानंतर जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ते त्यांचा आयोनायझेशन स्टॅटस पीएच इंडिपेंडंट असतं
म्हणजे म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा जर विचार केला तर ऍसिडिक मीडियम असू द्या किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये ते असू द्या, ते आयोनाइज फॉर्म मध्येच राहतात. त्यामुळे ओरल रूटने स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हे ऍब्सॉर्ब होत नाही. ओके, तर तो पण पार्ट आपण पाहिलेला आहे. आयन ट्रॅपिंग नावाचं कन्सेप्ट आपण ऍस्पिरिन बरोबर काल डिस्कस केलाय, तर इथपर्यंतचा पार्ट आपला झालेला आहे. याच्या पुढचा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. तर आतापर्यंत पार्ट लक्षात आलाय तुमच्या, पॅसिव्ह डिफ्युजन आणि त्याबरोबरचे काही कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर झालेत, समजलंय पॅसिव्ह डिफ Yes, sir. ओके. Yes. ओके ओके. तर आता दुसरी जी प्रोसेस आहे त्याला आपण फिल्ट्रेशन म्हणतो. म्हणजे जो बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे, ओके, हा येलो पोर्शन जो आहे तो बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. तर काही ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात. कोणते ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी बायोलॉजिक मेम्ब्रेन क्रॉस करतात? लिपिड सोल्युबल ड्रग. ड्रग जर लिपिड सोल्युबल असेल, जे रेड रेड दाखवलेलं आहे हे लिपिड सोल्युबल फॉर्म आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन कडून ते लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जात आहे बाय पॅसिव्ह डिफ्युजन. कारण लिपिड सोल्युबल फॉर्म जो आहे तो इझिली क्रॉस होतो बायोलॉजिकल मेम्ब्रेन पॅसिव्ह डिफ्युजनने. ओके. आता जे ड्रग लिपिड इनसोल्युबल असतात, ओके, त्याला नॉन लिपिड सोल्युबल ड्रग असंही म्हणतात, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये वॉटर सोल्युबल ड्रग आहेत. असे ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही. बरोबर आहे. बायोलॉजिकल मेम्ब्रेन पॅसिव्ह डिफ्युजननी क्रॉस करण्यासाठी जे महत्वाचा पार्ट आहे तो ड्रग हा लिपिड सोल्युबल पाहिजे. जर ड्रग लिपिड इनसोल्युबल असेल म्हणजेच वॉटर सोल्युबल असेल तर तो ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन पॅसिव्ह डिफ्युजननी क्रॉस करणार नाही. अशा वेळेस हे ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं क्रॉस करतात? तर अशा वेळेस हे वॉटर सोल्युबल ड्रग, त्यालाच आपण लिपिड इन्सोल्युबल ड्रग असं म्हणतो, ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन फिल्ट्रेशन नावाच्या प्रोसेसनी क्रॉस करतात. कोणत्या प्रोसेसनी? फिल्ट्रेशन. त्याला ॲक्वियस डिफ्युजन असेही म्हणतात. तर काय आहे फिल्ट्रेशन? फिल्ट्रेशन म्हणजे काय? ओके, तर फिल्ट्रेशन म्हणजे काय? आपण पाहिलेलं आहे की जे समजा आता हा बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे, ओके, हा लिपॉइडल इन नेचर आहे, आपल्याला माहीतच आहे. तर हे बायोलॉजिकल मेम्ब्रेनची डायग्राम मी काढतोय रफ. तर हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ह्या बायोलॉजिकल मेम्ब्रेन मध्ये आपण पाहिलेलं आहे की जे ॲक्वियस पोर्स आहेत, ओके, हे ॲक्वियस पोर्स surrounded by intrinsic protein which runs throughout the thickness of biological membrane. तर वॉटर सोल्युबल ड्रग किंवा लिपिड इनसोल्युबल ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं क्रॉस करतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. अजून एक कन्सेप्ट आपण पाहिलेला होता की पॅरासेल्युलर स्पेस आपण डिस्कस केली होती. दोन एंडोथेलियल सेल किंवा दोन इपिथेलियल सेलच्या मध्ये जे गॅप असते त्याला आपण पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतो. ओके, तर हे ब्लड वेसल मधले एंडोथेलियल सेल्स मी काढलेले आहे. एंडोथेलियल सेलची लाइनिंग, कॅपिलरी एंडोथेलियल सेल्सची लाइनिंग काढलेली आहे. ओके, तर ह्या दोन, ही एक सेल आहे आणि ही एक सेल आहे. ह्या दोन सेलच्या मध्ये जी गॅप आहे त्याला आपण पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतो. ओके, तर व्हॉट इज फिल्ट्रेशन? देर आर सम लिपिड इनसोल्युबल ड्रग्स also called as water soluble drug cross the biological membrane either through aqueous pore either through aqueous pore present in the biological membrane or through paracellular space. Then this process is known as filtration. काय आहे फिल्ट्रेशन? फिल्ट्रेशन म्हणजे वॉटर सोल्युबल सबस्टन्स बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात थ्रू aqueous pore और थ्रू पॅरासेल्युलर स्पेस. तर पॅरासेल्युलर स्पेस थ्रू किंवा aqueous pore थ्रू ड्रग किंवा दुसरे काही वॉटर सोल्युबल सबस्टन्स आहेत ते जर क्रॉस होत असतील तर त्या प्रोसेसला फिल्ट्रेशन असं म्हणतात. म्हणजे फिल्ट्रेशन मध्ये ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन आयदर ॲक्वियस पोर थ्रू क्रॉस करेल किंवा दुसरं कोणता
चॅनल थ्रू क्रॉस करेल पॅरासेल्युलर स्पेस, आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फिल्ट्रेशन. म्हणजे फिल्ट्रेशन मध्ये ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन एक तर ऍक्वियस पोर मधून क्रॉस करेल किंवा पॅरासेल्युलर स्पेस मधून क्रॉस करेल. लक्षात आलंय? त्याला आपण फिल्ट्रेशन असं म्हणतो. मग फिल्ट्रेशन हे कोणत्या ड्रग साठी इम्पॉर्टंट आहे? वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल, वॉटर लिपिड सोल्युबल, इन्सोल्युबल. लिपिड इनसोल्युबल. ओके, ठीक आहे. आता फिल्ट्रेशन मध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ते पाहूया. ओके, so what is filtration? It is the passage of the drug, okay, passage of the drug along its concentration gradient, म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशनच ड्रग जातं थ्रू aqueous pore in the membrane. बायोलॉजिकल मेम्ब्रेन मध्ये जे aqueous pore आहेत त्याच्या थ्रू और थ्रू पॅरासेल्युलर स्पेस. सो ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग through aqueous pore or through paracellular space from higher concentration to lower concentration, that is known as filtration. ओके, म्हणजे फिल्ट्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू aqueous pore महत्वाचा आहे आणि पॅरासेल्युलर स्पेस महत्वाचा आहे. हिअर कॅरियर इज नॉट रिक्वायर्ड, ऑल्सो एटीपी इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजे एनर्जीची गरज नसते आणि कॅरियरची ही गरज नसते. पॅसिव्ह डिफ्युजनला पण कॅरियरची गरज नव्हती, पॅसिव्ह डिफ्युजनला पण एटीपीची गरज नव्हती. तसं फिल्ट्रेशनला पण कॅरियरची गरज नाहीये, कॅरियर प्रोटीन लागत नाही, त्याचप्रमाणे एटीपीची ही गरज नाही. लिपिड insoluble drugs cross biological membrane by filtration. But what is the important point? You have to remember this line is very important. The molecular size of the drug must be smaller than the diameter of the pore. ह्या पोरचा जो डायमीटर आहे त्या डायमीटर पेक्षा ह्या ड्रगची साईज कमी पाहिजे, त्या ड्रगचे जे मॉलिक्युल आहे त्याची साईज कमी पाहिजे. जर लार्ज मॉलिक्युल असेल, ओके, जर लार्ज मॉलिक्युल असेल तर अशा लार्ज मॉलिक्युल ह्या, समजा ड्रग जर जास्त साईज मोठी असेल ह्या ॲक्वियस पोरच्या डायमीटर पेक्षा, तर असा ड्रग फिल्ट्रेशन प्रोसेसने ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजे मॉलिक्युलर साईज ऑफ द ड्रग मस्ट बी स्मॉलर दॅन द डायमीटर ऑफ द पोर. हे फार महत्वाचा पार्ट आहे फिल्ट्रेशन प्रोसेससाठी. मॉलिक्युलर साईज ऑफ द ड्रग मस्ट बी स्मॉलर दॅन द डायमीटर ऑफ द पोर. तर फिल्ट्रेशन कशावर डिपेंड आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. इट डिपेंड्स ऑन द वॉटर सोल्युबिलिटी ऑफ द ड्रग. Filtration depends on the molecular weight किंवा molecular size of the drug. Filtration depends on the rate of blood flow and filtration also depends on the plasma protein binding. या गोष्टीवर फिल्ट्रेशन डिपेंड आहे. कशावर आहे? वॉटर सोल्युबिलिटी, ओके, त्यानंतर मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर साईज, रेट ऑफ ब्लड फ्लो, ओके, त्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, याच्यावर फिल्ट्रेशन डिपेंड आहे. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग म्हणजे काय? मी काल तुमच्याशी डिस्कस करताना सांगितलं की ड्रग जेव्हा, ओके, सर्क्युलेशन मध्ये येतं तर नंतर डिस्ट्रीब्यूट होतं, मेटाबोलाइज होऊ शकतं, एक्सक्रीट होऊ शकतं. तर या प्रोसेससाठी पण ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करणं गरजेचं आहे. तर जेव्हा ड्रग सर्क्युलेशन मध्ये येतं, काही ड्रग हे फ्री फॉर्म मध्ये असतं आणि काही ड्रग प्लाझ्मा मध्ये जे प्रोटीन आहे त्यांना बाइंड होतं. तर जे प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग आहे, ओके, ते ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन फिल्ट्रेशन प्रोसेसने क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे तो ड्रग सर्क्युलेशन मध्येच राहतो, तो डिस्ट्रीब्यूट होत नाही, मेटाबोलाइज होत नाही, एक्सक्रीट होत नाही. प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग हा सर्क्युलेशन मध्ये तसाच राहतो. जेव्हा फ्री फॉर्म कमी होतो त्यावेळेस हा बाउंड फॉर्म हळूहळू रिलीज होतो. तर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आपण डिटेलमध्ये फार्मेकोकायनेटिक्स मध्ये डिस्कस करणार आहे. तर फिल्ट्रेशन हे वॉटर सोल्युबिलिटी ड्रगची कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे, मॉलिक्युलर साईज किंवा वेटवर डिपेंड आहे, रेट ऑफ ब्लड वर डिपेंड आहे आणि प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग वर डिपेंड आहे. एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू एक पॉईंट इथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, फिल्ट्रेशन
does not depend on the lipid solubility. Okay, filtration does not depend on the lipid solubility. Okay, even lipid insoluble drug can cross थ्रू फिल्ट्रेशन प्रोसेस. तर हे झालं फिल्ट्रेशन. तर फिल्ट्रेशन लक्षात आलं तुमच्या? हो फिल्ट्रेशन. सर. यस. येस. Yes, sir. आता आपण जेव्हा ब्लड मध्ये जे ड्रग आहे किंवा सर्क्युलेशन मध्ये जे ब्लड आहे ते टिश्यू मध्ये जाण्यासाठी हे फिल्ट्रेशन प्रोसेसनी पण ते वेगवेगळ्या टिश्यूत जातं. त्यासाठी पॅरासेल्युलर स्पेस महत्वाची आहे, ॲक्वियस पोर महत्वाचे आहे. तर ज्या पोर्स आहेत, ॲक्वियस पोर किंवा पॅरासेल्युलर स्पेस, तर त्याचा जर डायमीटर पाहिला तर तो मेजॉरिटी साईटला 4 युनिट आहे. आता हे एक युनिट आहे आणि त्यामुळं जे मेजॉरिटी सेल्स आहेत, इंटेस्टाइनल म्युकोजा, आरबीसी, त्यामध्ये 100 किंवा 200 मॉलिक्युलर वेट 100 किंवा 200 पेक्षा जास्त असेल तर असे ड्रग पेनिट्रेट करू शकत नाही. परंतु त्याला एक्सेप्शन जे आहे ते कॅपिलरीज आहेत. कॅपिलरीजचे जे पॅरासेल्युलर स्पेस आहेत त्या फार मोठ्या असतात. कॅपिलरीच्या ज्या पॅरासेल्युलर स्पेस आहे त्या फार मोठ्या असतात. आपल्या बॉडीमध्ये जेवढे वेगवेगळ्या साईडला जे कॅपिलरीज आहे, वेगवेगळ्या साईडला, एक्सेप्ट कॅपिलरीज ऑफ द ब्रेन, तर ज्या पण कॅपिलरीज बॉडीमध्ये आहेत, ब्रेनच्या कॅपिलरीज सोडून बाकी सगळ्या कॅपिलरीज मधली पॅरासेल्युलर स्पेस ही खूप मोठी असते. त्याचा जर डायमीटर पाहिला तर 40 अँगस्ट्रॉन युनिट आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ द ड्रग्स ह्या पॅरासेल्युलर स्पेस जी आहे कॅपिलरीची तिथून टिश्यू मध्ये फिल्टर होऊ शकतं. तर कॅपिलरीजचा जर विचार केला तर कॅपिलरीज ब्रेनच्या सोडल्या तर बाकी सगळ्या कॅपिलरीज मधली पॅरासेल्युलर स्पेस ही मोठी असते. पॅरासेल्युलर स्पेस म्हणजे 2 एंडोथेलियल सेलच्या मधली जागा. आणि त्यामुळं लार्ज पॅरासेल्युलर स्पेस असल्यामुळं सर्क्युलेशन मधलं जे ड्रग आहे हे फिल्ट्रेशन प्रोसेसनी टिश्यू मध्ये जाऊ शकतो जेव्हा ते कॅपिलरीज मधून मूव्ह होतं. ओके, फक्त ब्रेनच्या ज्या कॅपिलरीज आहेत त्याला एक्सेप्शन आहे. जर ब्रेनच्या कॅपिलरीज बघितल्या तर एंडोथेलियल सेलची लाइनिंग ही ब्रेनच्या कॅपिलरीची अशी असते. म्हणजे पॅरासेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे का ब्रेन कॅपिलरीज मध्ये? नाही, नो. पॅरासेल्युलर स्पेस प्रेझेंट नाहीये. त्याच्यामुळं फिल्ट्रेशन प्रोसेसने ड्रग ब्रेन कॅपिलरीज मधून ब्रेन टिश्यू मध्ये जाईल का? नाही, फिल्ट्रेशननी नाही जाणार. कारण पॅरासेल म्हणजे ॲक्वेस पोर थ्रू थोडं जाऊ शकतं पण पॅरासेल्युलर स्पेस थ्रू जाणार नाही, कारण त्याला एकदम टाईट लाइनिंग आहे एंडोथेलियल सेलची. बरोबर आहे. तर हे एंडोथेलियल सेलची जी टाईट लाइनिंग आहे ही एक प्रोटेक्टिव्ह म्हणून आहे, कार्य करते. जे ब्लड ब्रेन बॅरियर नावाची गोष्ट आहे त्या फॉर्मेशन मध्ये हे टाईट एंडोथेलियल लाइनिंग ऑफ द कॅपिलरीज एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे. त्याच्यामुळं ब्रेन कॅपिलरीज मध्ये जे ड्रग सबस्टन्सेस येतात ते सगळेच ब्रेन टिश्यू मध्ये जात नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ब्रेनच्या कॅपिलरीजची जी एंडोथेलियल लाइनिंग आहे ती खूप टाईट असते आणि त्यामुळं पॅरासेल्युलर स्पेस तिथं ऍबसेंट असते. तर लक्षात आलं तुम्हाला फिल्ट्रेशन प्रोसेस? यस. ओके, बेसिक तर गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. आता स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये एक कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे आणि दुसरं इनोसाइटोसिस आहे. तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये 2 प्रकार पडतात. फॅसिलिटेड डिफ्युजन, ज्याला एनर्जीची गरज नसते, कॅरियरची गरज असते पण एनर्जीची गरज नसते. आणि दुसरं आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम. त्यामध्ये कॅरियरची पण गरज असते आणि एनर्जीची पण गरज असते. त्यात प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. तर हे सर्व गोष्टी नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करतो. एक्झामवर याच्यात काही क्वेश्चन येणार नाही, फक्त कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले. आता फिल्ट्रेशन मधला एक एमसीक्यू तुमच्याशी डिस्कस करायचा झाला तर फिल्ट्रेशन डज नॉट डिपेंड ऑन द लिपिड सोल्युबिलिटी, हा त्याचा आन्सर आहे. फिल्ट्रेशन लिपिड सोल्युबिलिटीवर डिपेंड नाही आहे. लिपिड सोल्युबिलिटी हा फॅक्टर पॅसिव्ह डिफ्युजनला जास्त महत्वाचा आहे.
आता कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये म्हणजे स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये दोन प्रकार आहे, कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि दुसरा आहे पिनोसाइटोसिस. कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये फॅसिलिटेड डिफ्युजन आहे. पहिलं काय आहे? फॅसिलिटेड डिफ्युजन. आणि दुसरं आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ऍक्टिव्ह मध्ये प्रायमरी ऍक्टिव्ह आणि सेकंडरी ऍक्टिव्ह. तर आता कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय? तर फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय? सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ओके. याच्यावर काही एक्सट्रिन्सिक प्रोटीन आहेत. ओके. एक्सट्रिन्सिक प्रोटीन, एक तर काही प्रोटीन्स कॅरियर म्हणून कार्य करतात, काही प्रोटीन्स एन्झाईम्स म्हणून कार्य करतात, काही प्रोटीन्स रिसेप्टर म्हणून कार्य करतात. तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये काय असतं की याच्यात पण पॅसिव्ह डिफ्युजन सारखंच देर इज अ ट्रान्सफर ऑफ सबस्टन्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे का अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे? हायर कॉन्सन्ट्रेशन अलॉंग. ड्रग लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातं, तर अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जातं हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर. बरोबर आहे. पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये तेच होत होतं ना. पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये पण काय होत होतं? सबस्टन्स कुठं जात होता? हायर कॉन्सन्ट्रेशन कडून सबस्टन्स बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करत होता लोअर कॉन्सन्ट्रेशन जिकडं असेल ड्रगचं किंवा सबस्टन्सचं. बरोबर आहे. मग आता पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये पण हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन सबस्टन्स मूव्ह होतोय. कॅरियर मेडिएटर मध्ये जे फॅसिलिटेड डिफ्युजन आहे त्यामध्ये पण फॅसिलिटेटेड डिफ्युजन याच्यामध्ये पण सबस्टन्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जातोय. फरक काय आहे? पॅसिव्ह डिफ्युजनला कॅरियरची गरज होती का? नो. नाही. नो. एटीपी एनर्जीची गरज होती का? नाही. 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 ओके. तर फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये पण हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन सबस्टन्स मूव्ह होत आहे, पण फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये फरक काय आहे? कॅरियरची Carrier. गरज असते. कशाची गरज असते? कॅरियर. Carrier is required, but energy is not required because there is a transfer of substance from higher concentration to lower concentration. Along concentration gradient जर substance move होत असेल तर एनर्जीची गरज लागेल का? नाही. बरोबर आहे. म्हणजे फॅसिलिटेड डिफ्युजन आणि पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये काय फरक आहे? फॅसिलिटेड डिफ्युजनला कशाची गरज असते? एनर्जी बरोबर. नाही, एनर्जीची नाहीच लागत. दोन्ही ठिकाणी नाही लागत आहे एनर्जी. फॅसिलिटेड कॅरियर डिफ्युजनला कॅरियर. पण नाही लागत आणि पॅसिव्ह डिफ्युजनला पण एनर्जीची गरज लागत नाही, कारण दोन्ही ठिकाणी सबस्टन्स कुठं जातोय? हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर लोअर कॉन्सन्ट्रेशन कॉन्सेंट्रेशन. मूव्ह होतोय. मग एनर्जीची गरज दोन्हीकडे नाहीये. पण फरक काय आहे? पॅसिव्ह डिफ्युजनला कॅरियरची गरज नसते, Carrier. कारण फॅसिलिटेड Facilitated ला पॅसिव्ह डिफ्युजनला कॅरियरची गरज नाही लागत. नसते, परंतु फॅसिलिटेड डिफ्युजनला कॅरियरची गरज असते. म्हणजे कॅरियर काय आहे? कॅरियर हा या बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर एक प्रोटीन आहे. तो काय करतो? ह्या सबस्टन्सला घेतो आणि इकडे पाठवतो. म्हणजे कॅरियर हे व्हेकल म्हणून कार्य करतं. हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करण्यासाठी हा कॅरियर म्हणजे व्हेकल म्हणून त्याचं कार्य करतो. तो कॅरी करतो सबस्टन्स हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जाण्यासाठी बायोलॉजिकल मेम्ब्रेन थ्रू. तर याला कॅरियरची गरज आहे फॅसिलिटेड डिफ्युजनला. लक्षात आलं? परंतु फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये सबस्टन्स हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातोय, त्यामुळं तिथे एनर्जीची गरज नाही. बरोबर आहे. लक्षात आलं फॅसिलिटेड डिफ्युजन? हो सर. ओके. 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 आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केल्या त्याच आहे. मेजॉरिटी ऑफ आयर्न. हॅलो हॅलो. सर, हा. त्याला कोलायडल ऑस्मोसिस पण म्हणतात का? हायर कशाला? कॉन्सन्ट्रेशन टू लो, हे जे कोलॉइडल हायर कॉन्सन्ट्रेशन टू लो, कोलायडल ऑस्मोसिस. कोलॉइडल ऑस्मोसिस. मला ऑस्मोसिस सेम प्रोसेस. ओके. ओके. कोलॉइडल ऑस्मोसिस. ओके. कोलायडल ऑस्मोसिसला म्हणजे कसं आहे ऑस्मोटिक की प्रेशर वरती डिपेंड ऑस्मोटिक असतं. प्रेशरशी डिपेंड आहे ते. ओके.
आणि याच्यामध्ये आता ती प्रोसेस आणि ही प्रोसेस सेम आहे का नाही ते नाही सांगू शकत, पण ते नाही ऑस्मॅटिक सेम प्रेशर आहे. आहे. हा. नाही, ऑस्मोसिस मध्ये पण सेम असतं, की बाबा कोलायडल ऑस्मोसिस मध्ये हायर प्रेशर टू लोअर प्रेशर ओके ओके. ऑस्मोसिस प्रोसेस ट्रान्सपोर्टेशन. मध्ये पण हायर, ओके, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर, ओके ओके. बरोबर आहे. तुम्ही जे वॉटरशी म्हणलं तर ऑस्मोसिस मध्ये तेच होतं की हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जातं, बरोबर आहे, ऑस्मोसिस. ओके. आता कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय आहे? ओके, ते आपण पाहिलेलं आहे, त्यातलं फॅसिलिटेड डिफ्युजन आपण पाहिलेलं आहे. तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये कॅरियरची गरज असते. कशाची गरज असते? कॅरियरची. मग काही आयन्स आहे, न्यूट्रियन्स आहेत, मेटाबोलाइट्स आहेत, ट्रान्समिटर्स आहे आपल्या बॉडी मधले. ओके, ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात विथ द हेल्प ऑफ कॅरियर्स और ट्रान्समोटर. ओके, तर हे तुम्हाला कॅरियर जे आहेत किंवा ट्रान्सपोर्टर जे आहेत, वेगवेगळे ट्रान्सपोर्टर एंडोजिनस सबस्टन्स ट्रान्सफर होण्यासाठी पण लागतात. आयन्स असतील, न्यूट्रियंट्स असतील, काही मेटाबोलाइट्स असतील, काही न्यूरोट्रान्समीटर्स आहेत. ओके ओके. जसं न्यूरोट्रान्समीटर मध्ये नॉर ॲड्रेनालिन आहे. तर त्यासाठीही त्याच्या बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करायला कधी कधी ट्रान्सपोर्टरची गरज पडते. तर हे झालं एंडोजिनस सबस्टन्सचं. त्याचप्रमाणे काही ड्रग्ज आहेत किंवा त्याचे मेटाबोलाइट्स आहेत, त्याला आपण झेनोबायोटिक्स असं म्हणतो, त्यांनाही ट्रान्सफरसाठी कॅरियरची गरज पडते. तर कॅरियर म्हणजेच ट्रान्सपोर्टर, कॅरियर म्हणजेच ट्रान्सपोर्टर. ओके. आता हे जे कॅरियर्स आहेत, बरोबर आहे, एखादा सबस्टन्स एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे ट्रान्सफर करण्यासाठी जे व्हेकल्स असतात, ते ट्रान्सपोर्टर असतात, ते स्पेसिफिक असतात. स्पेसिफिक म्हणजे काय? की समजा एखादा व्हेकल एक सबस्टन्सला ट्रान्सफर करत असेल, ट्रान्सफर, तर ते एक एक सबस्टन्सलाच ट्रान्सफर करणार, बरोबर आहे. एखाद्या सबस्टन्स, एखादा कॅरियर एखाद्या सबस्टन्सला ट्रान्सफर नसेल करत, तर तो सबस्टन्स ट्रान्सफर होणारच नाही त्या कॅरियर थ्रू. म्हणजे ते स्पेसिफिक असतात ट्रान्सपोर्टर. आता काही ट्रान्सपोर्टर असे आहेत किंवा काही व्हेकल असे आहेत की ते फक्त ऍसिडिक सबस्टन्स कॅरी करतात एका साईड कडून दुसऱ्या साईड कडे. ओके. तर ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की हे ट्रान्सपोर्टर हे स्पेसिफिक असतात. म्हणजे ऍसिडिक सबस्टन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी स्पेसिफिक व्हेकल असतं. ते बेसिक सबस्टन्स कॅरी नाही करणार, ते फक्त ऍसिडिक सबस्टन्स एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे ट्रान्सफर होणार. हे ट्रान्सपोर्टर सॅच्युरेबल आहेत. सॅच्युरेबलचा अर्थ काय आहे? की त्यांचा नंबर लिमिटेड असतो, बरोबर आहे. मग जर आपल्याकडं व्हेकल लिमिटेड आहे, म्हणजेच ट्रान्सपोर्टर लिमिटेड आहे, आणि आपल्याला एका साईड करून दुसऱ्या साईड करत जो सबस्टन्स ट्रान्सफर करायचा आहे त्याची क्वांटिटी जास्त असेल, तर त्या व्हेकलवर काय येऊ शकतं? लोड येऊ शकतो. म्हणजे ते सॅच्युरेट होऊ शकतात, बरोबर आहे. तर ते सॅच्युरेबल आहे. अँड दे आर कॉम्पिटेटिव्हली इनहिबिटेड बाय अॅनालॉग्स. कॉम्पिटेटिव्हली इनहिबिटेड बाय अॅनालॉग्स विच युटिलाइज द सेम ट्रान्सपोर्टर. तर त्याचं एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ते एक्झाम्पल तुमच्याशी मी आता डिस्कस करणार आहे. त्यामध्ये काय आहे की सपोज किडनीमध्ये आपल्याला माहित आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन नावाची जी प्रोसेस आहे आपण ती पाहिलेली आहे. अजून कोणती प्रोसेस आपण डिस्कस केलेली आहे? ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन. रिअब्सॉर्प्शन. आणि तिसरी एक प्रोसेस असते ट्युब्युलर सिक्रिशन. काय असते? ट्युब्युलर सिक्रिशन. तर ट्युब्युलर सिक्रिशन मध्ये काय होतं? हे ब्लड व्हेसल जी आहे, ब्लड व्हेसल मधून सबस्टन्स ट्युब्युल मध्ये काय होतात? सिक्रिट होतात. काय होतात? सिक्रिट होतात. ट्युब्युलर सिक्रिशन. ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन मध्ये काय होत होतं? सबस्टन्स पुढे जात होते ब्लड व्हेसल म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मधून परत कशात जात होते?
ब्लड मध्ये, त्याला ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन असं म्हणत होते. ट्युब्युलर सिक्रिशन मध्ये काय होतं की सबस्टन्स ब्लड व्हेसल मधून कुठं सिक्रिट होतात, ट्युब्युल्स मध्ये. लक्षात आलं? ब्लड व्हेसल मध्ये जे सबस्टन्स आहे ते ट्युब्युल्स मध्ये डायरेक्टली सिक्रिट होतात. त्याला काय नाव दिलेलं आहे प्रोसेसला? ट्युब्युलर सिक्रिशन. हा वर्ड ऐकलाय ट्युब्युलर सिक्रिशन तुम्ही? ट्युब्युलर सिक्रिशन, आवाज येतोय का? हो सर. हॅलो, आवाज येतोय? येस. हो. हो. हो सर. ट्युब्युलर सिक्रिशन नावाची प्रोसेस ऐकली तुम्ही? हो. आता जे हो. रिनल ट्युब्युल्स आहे बघा, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आहे, ओके, त्यानंतर स्ट्रेट ट्युब्युल असतं. जे रिनल ट्युब्युल असतात त्याच्या अवतीभोवती ब्लड वेसल्स रन झालेले असतात, बरोबर? तर रिनल ट्युब्युलच्या आजूबाजूला ज्या ब्लड वेसल्स आहे त्या ब्लड वेसल मधून सबस्टन्स ट्युब्युल मध्ये काय होतं, काही वेळेस सिक्रिट होतं. म्हणजे ब्लड वेसल मध्ये जे सबस्टन्सेस आहे ते डायरेक्टली ट्युब्युल्स मध्ये येऊ शकतात आणि त्यासाठी कोणती प्रोसेस आहे? ट्युब्युलर ट्युब्युलर सिक्रेशन. सिक्रिशन. ओके, म्हणजे ग्लोम्युरुलर फिल्ट्रेशननी सबस्टन्स ब्लड मधून ट्युब्युल मध्ये येऊ शकतो. त्याचप्रमाणे ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसने सबस्टन्स ब्लड मधून डायरेक्टली ट्युब्युल मध्ये येऊ शकतो आणि ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने सबस्टन्स ट्युब्युल मधून ब्लड वेसल मध्ये रिअब्सॉर्ब होऊ शकतो. लक्षात आलं? तर ट्युब्युलर सिक्रेशन नावाची जी प्रोसेस आहे त्यामध्ये ट्युब्युलच्या आजूबाजूभोवती जे ब्लड वेसल आहे त्यातून सबस्टन्स कशात सिक्रेट होतो, ट्युब्युल मध्ये, बरोबर आहे? आता हे कसं होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. समजा ही आहे ब्लड वेसल, काय आहे, एक मिनिट, ही आहे ब्लड वेसल. ओके, ओके. आणि समजा जे ट्युब्युल्स आहे त्याचा एक पार्ट मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. समजा हे ट्युब्युल आहे, रिनल ट्युब्युल. जास्त ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये सबस्टन्स ब्लड वेसल मधून कशात येतो, ट्युब्युल मध्ये. आता हे येण्यासाठी काही ट्रान्सपोर्टर युटिलाइज केले जातात. त्यामध्ये एक ट्रान्सपोर्टर आहे ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर. काय नाव आहे त्याचं? ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक अनायन. ऍनायन ट्रान्सपोर्टर. ठीक आहे. ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर काय करतं, सबस्टन्स ब्लड व्हेसल मधून कशात पाठवतं, ट्युब्युल मध्ये. लक्षात आलं? म्हणजे हा एक व्हेकल आहे. तो काय करतो, सबस्टन्सला ब्लड व्हेसल मधून घेतो आणि कशात टाकतो, ट्युब्युल मध्ये. म्हणजे ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर हा जो ट्रान्सपोर्टर आहे हा काय करतो, सबस्टन्स ब्लड व्हेसल मधून कशात पाठवतो, ट्युब्युल ट्युब्युल्स. मध्ये, बरोबर ट्युब्युल. आहे? बर. आता हे ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे, हा ट्रान्सपोर्टर इज स्पेसिफिक फॉर ऍसिडिक ड्रग. कशासाठी आहे तो? ऍसिडिक, सिल्क. ऍसिडिक सबस्टन्स साठी. कशासाठी आहे? ऍसिडिक सबस्टन्स. तर ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीमने कोणते सबस्टन्स ट्रान्सफर होऊ शकतात ब्लड मधून ट्युब्युल मध्ये? ऍसिडिक. ऍसिडिक. ऍसिडिक होऊ शकतं का बेसिक? ऍसिडिक. 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 म्हणजे हा जो ट्रान्सपोर्टर आहे हा स्पेसिफिक आहे ना, काही मोलिक्यूल साठीच आहे. कोणत्या मोलिक्यूल साठी आहे? ऍसिडिक. ऍसिडिक. हा, समजा आता ऍसिडिक सबस्टन्स ब्लड मध्ये जे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टरचा नंबर तर लिमिटेड आहे. मग त्यामुळं ते काय होऊ शकतात, सॅच्युरेट होऊ शकतात. त्यामुळे तो ट्रान्सपोर्ट जे आहे ते अफेक्ट होऊ शकतं. म्हणजे हे ट्रान्सपोर्ट सिस्टीम सॅच्युरेबल आहे आणि कॉम्पिटेटिव्हली इनहिबिटेड बाय अॅनालॉग्स. कॉम्पिटेटिव्हली इनहिबिटेड बाय अॅनालॉग्स म्हणजे काय? आता हे ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर जो आहे, ओके, हो ऍसिडिक सबस्टन्स साठी आहे, बरोबर आहे? आता तुम्हाला मी दोन ऍसिडिक ड्रगची नावं सांगतो. पेनिसिलिन तुम्हाला माहिती आहे? येस. ओके. प्रोबेनिसिड तुम्हाला माहिती आहे? प्रोबेनिसिड. प्रोबेनिसिड हे गाऊट मध्ये यूज केलं जाणारं ड्रग आहे. अच्छा. ओके, ओके. तर प्रोबेनिसिड आणि पेनिसिलिन हे दोन्ही ऍसिडिक ड्रग आहेत, बरोबर आहे? मग हे ऍसिडिक ड्रग ब्लड वेसल मधून ट्युब्युल मध्ये
ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसनी जर एंटर होत असतील तर ते कोणती ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतील? OAT. OAT, ऑर्गॅनिक एनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम Organic वापर. and transport. आता दोन्ही कोणते ड्रग आहेत? ऍसिडिक ड्रग आहेत, बरोबर आहे. मग हे दोन ड्रग ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरत असतील, बरोबर आहे, म्हणजे एकच व्हेकल ते वापरत आहे, तर त्यामुळं त्यांचं ट्रान्सफर ब्लड वेसल मधून ट्युब्युल मध्ये होताना पेनिसिलिन आणि प्रोबेनिसिड मध्ये कॉम्पिटिशन होऊ शकते का? Yes. होऊ शकते, बरोबर आहे. दोघांना एकच ट्रान्सपोर्टर आहे, जो स्ट्रॉंग आहे तो तो ट्रान्सपोर्टर वापरणार आहे. समजा याच्यामध्ये प्रोबेनिसिड स्ट्रॉंग आहे, मग प्रोबेनिसिड काय करेल, तो ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरून कशात जाईल, तो ट्युब्युल मध्ये जाईल. Tubular. मग पण आणि पेनिसिलिनचं पेनिसिलिन ट्रान्सपोर्ट ब्लड मध्ये पेनिसिलिनचं ट्रान्सपोर्ट ब्लड मधून ट्युब्युल मध्ये होईल का? मग नाही. म्हणजे पेनिसिलिनचं ट्रान्सपोर्ट काय होईल? ब्लॉक होईल, इनिबिट इनहिबिट इनिबिट होईल, इनहिबिट होईल. त्यामुळं जर सेम सबस्टन्स आपण दिले आणि दोन्ही सबस्टन्स सेम सबस्टन्स ते सेम ट्रान्सपोर्टर वापरत असतील, सेम कॅरियर वापरत असतील, तर एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सचं ट्रान्सपोर्ट काय करतो? इनहिबिट करतो. मग पेनिसिलिन बरोबर जर प्रोबेनिसिड दिलं तर पेनिसिलिनचे ऍक्शन काय होईल? वाढेल का कमी होईल? कमी वाढेल. पेनिसिलिन ब्लड मध्येच राहील. पेनिसिलिन ब्लड मध्ये ट्युब्युल मध्ये जर आला तर तिथून इलिमिनेट होणार आहे. मग जर प्रोबेनिसिड दिला तर पेनिसिलिनची ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय होईल? वाढेल. वाढेल. आणि त्याच्यामुळं काही वेळेस प्रोबेनिसिड पेनिसिलिन बरोबर कंबाईन करतात गोनोरिया वगैरेच्या इन्फेक्शनसाठी. आता क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये किती यूज होतं ते सांगू शकत नाही, पण तुम्हाला फार्मॅकोलॉजीमध्ये जेव्हा आपण पेनिसिलिन डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला एक वर्ड येईल की बाय ॲडिंग प्रोबेनिसिड वी कॅन इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ पेनिसिलिन. मग तुम्हाला त्यावेळेस हा कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे की पेनिसिलिनचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन प्रोबेनिसिड कसं वाढवतो? बाय इनहिबिटिंग एक्सक्रिशन ऑफ पेनिसिलिन. मग पेनिसिलिनचं एक्सक्रिशन प्रोबेनिसिड कसं इनहिबिट करतो? बाय इनहिबिटिंग OAT. OAT. लक्षात आलं? लक्षात आलं? तर हे जे कन्सेप्ट आहे हे आपल्याला क्लिअर करायचे आहे. तर थोडक्यात काय, तर हा बोला. हे आय थिंक थायझाइड आणि युरिक ऍसिडच्या बाबतीत आहे ना? थायझाइड डाययुरेटिक जे आहेत ते युरिक ऍसिडला कॉम्पीट करतात. हा ते त्यावेळेस पण आहे ते हायपर युरेसिमिया एक त्यांचा. हायपर युरेसिमिया हा, कॉज करतात. ओके ओके, तिथं पण आहे ते. युरिक ऍसिडला पण हेच ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरली जाते, ऑर्गॅनिक अनायन ऍसिडिक सबस्टन्स असेल आणि तो ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसने जर सिक्रेट होत असेल ट्युब्युल मध्ये तर त्याला ट्रान्सपोर्टर आहे ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. लक्षात आलं? एक मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, ओके, एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केलं. तर कॅरियर ट्रान्सपोर्टर विषयी तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं. आपण खूप डिटेलमध्ये गेलेलो आहोत. एवढं डिटेलमध्ये म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही, पण तुम्हाला आता माहित तर झालं की प्रोबेनिसिड नावाचा ड्रग जर पेनिसिलिन बरोबर दिला तर पेनिसिलिनची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढते, हे तर लक्षात आलं. हो. ओके, पेनिसिलिनचं एक्सक्रिशन इनहिबिट होतं, हे तर लक्षात आलं. ओके, लक्षात आलं हे दोन पॉईंट. आणि परत परत जनरल फार्मॅकमध्ये हे एक्झाम्पल किंवा हे रिपीट होणार आहे, बरोबर आहे. आणि ह्या गोष्टी अजून 3 ते 4 वेळा परत रिपीट झाल्यावर तुमचं ते क्लिअर होणार आहे. तर फर्स्ट टाइम थोडा अंडरस्टँडिंग होताना डिफिकल्टी वाटू शकते, तर चालेल. पण आपल्याला कसं आहे की कन्सेप्ट क्लिअर करायचे, त्यामुळे आपल्याला फास्ट जाऊन चालणार नाही. आणि जिथं एक्सप्लेनेशन आहे तर तिथं एक्सप्लेनेशन करावं लागेल. थोडं लेंदी होतं पण तुम्हाला कन्सेप्ट कळला की फार इझी जाईल. आता कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम दोन प्रकारचे आहे. एक आहे फॅसिलिटेड डिफ्युजन आणि दुसरी आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम. दोन्हीमध्ये कॅरियर वापरलं जातं म्हणून त्याला कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणतात. पण फरक काय आहे? फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये एनर्जीची गरज नसते, पण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये एनर्जीची गरज असते. म्हणजे कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे दोन प्रकार आहे. कोणते आहेत? एक आहे फॅसिलिटेड डिफ्युजन आणि दुसरा कोणता आहे? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट.
तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये एनर्जीची गरज लागते का? नाही. परंतु जे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस आहे त्याला एनर्जी लागते. आपण अजून ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय आहे ते बघितलेली नाहीये, पण फॅसिलिटेड डिफ्युजन आपण डिस्कस केलेलं आहे. तिथं कॅरियर लागतो पण एनर्जी लागत नाही. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टला कॅरियरही लागतो आणि एनर्जीही लागते. तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे दोन प्रकार लक्षात आले का तुमच्या? फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, हे तर लक्षात आलं. दोन प्रकार आहेत, काय आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत. लक्षात आलं? फॅसिलिटेड डिफ्युजन आणि तर लक्षात येस. आलं. ओके. हो सर. हो. ओके. थोडं आता कन्सेप्ट असल्यामुळे थोडं लेंदी पण आहे आणि थोडं बोर पण वाटतं, कारण याच्यात ड्रगचे काही नावं नाही. तुम्ही जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ज्या गोष्टी करतात ते काहीच नाहीये. जनरल फार्मॅकमध्ये सगळ्या गोष्टी अशाच आहे, कन्सेप्ट कन्सेप्ट कन्सेप्ट. परंतु काही दिवस तुम्हाला ते क्लिअर होण्यासाठी वेळ लागेल, पण जेव्हा सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी चालू करू त्यावेळेस तुम्हाला जास्त इंटरेस्ट तयार होईल. फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये काय आहे की याच्यामध्ये काय असतं बघा, हे पहा. ओके. यामध्ये काय होतं की पिवळा जो हे आहे हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे, बरोबर. त्यानंतर इकडं ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, इकडं लो आहे. तर ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन विथ द हेल्प ऑफ कॅरियर, विथ द हेल्प ऑफ कॅरियर. सो अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असल्यामुळे एनर्जी लागत नाही. म्हणजे हे पॅसिव्ह डिफ्युजन सारखंच आहे, फक्त इथं फॅसिलिटेड डिफ्युजनला कशाची गरज आहे? कॅरियरची गरज आहे. बरोबर आहे, कॅरियरची गरज आहे. ओके. त्यानंतर त्यानंतर आता याच्यामध्ये काय आहे, जे सोल्यूट कॅरियर ट्रान्सपोर्टर आहे. आता हे कॅरियरचे काही नावं दिलेले आहे. सोल्यूट कॅरियर ट्रान्सपोर्टर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे नाहीये. तर हे ट्रान्सपोर्टर काय करतात? ट्रान्सपोर्ट द सोल्यूट along its concentration gradient from high concentration to low concentration. Okay. तर carrier is required but energy is not required. Glucose entry into the cell is through this फॅसिलिटेड डिफ्युजन. जे आपल्या शरीरात ग्लुकोज जातं सेलमध्ये, तर हे विथ द हेल्प ऑफ फॅसिलिटेड डिफ्युजन जातं आणि त्यासाठी कॅरियरची गरज आहे, त्यासाठी ट्रान्सपोर्टरची गरज आहे. आणि त्या ट्रान्सपोर्टरला काय नाव दिलेलं आहे? ग्लुकोज ट्रान्सपोर्टर. काय नाव दिलंय? ग्लुकोज ट्रान्सपोर्टर. आणि त्याचे पण प्रकार आहे, ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 1, 2, 3, 4, 5. तर वेगवेगळ्या सेल्समध्ये वेगवेगळे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर असतात आणि ते काय करतात? ग्लुकोजची एंट्री सेलमध्ये करण्यास मदत करतात. ग्लुकोजची एंट्री सेलमध्ये करण्यास मदत करतात. लक्षात आलं? तर ग्लुकोज एंट्री इंटू द सेल इज अन एक्झाम्पल ऑफ फॅसिलिटेड डिफ्युजन. ओके. आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे दोन्ही कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे एक्झाम्पल आहेत. फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये कॅरियरची गरज होती पण एनर्जी लागत नव्हती. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचा जर विचार केला तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये जे सबस्टन्स आहे एका साईड कडून दुसऱ्या साईड कडे जाण्यासाठी कॅरियरची पण गरज असते. ओके. आणि त्याचबरोबर एनर्जीचीही गरज असते. ओके. दोन्हींची गरज असते ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये. तर यामध्ये एनर्जीची गरज का असते? तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये जो सबस्टन्स आहे तो अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होतो. म्हणजेच कोणत्या कॉन्सन्ट्रेशन पासून कोणत्या कॉन्सन्ट्रेशन कडे सबस्टन्स ट्रान्सफर होईल? अगेन्स्ट द लोअर टू कॉन्सन्ट्रेशन. येस, लोअर टू हायर. लोअर टू हायर. लोअर टू हायर. समजा इथं कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं इकडं जास्त आहे आणि इकडं कमी आहे सपोज. ओके. तर लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशनला सबस्टन्स ट्रान्सफर होतो, त्यामुळे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जातो, त्यामुळे तिथं एनर्जीची गरज पडते. आणि हे ट्रान्सफर होण्यासाठी कॅरियरही लागतो. विथ द हेल्प ऑफ कॅरियर, विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्टर, substance is transferred from lower concentration to higher concentration against concentration gradient, and due to that energy is required. आणि हे against concentration gradient ट्रान्सपोर्ट होतं म्हणून ह्या ट्रान्सपोर्टला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो.
म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी एनर्जी पण लागते, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी कॅरियर पण लागतो. आणि एनर्जी का लागते? कारण here substance is transported against concentration gradient from lower concentration to higher concentration. आणि ती जी एनर्जी कशी डिराईव्ह केली जाते त्याच्यावरून त्याचे दोन प्रकार आहे, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये जी एनर्जी आहे ती एटीपी थ्रू डिराईव्ह केली जाते. कशापासून डिराईव्ह केली जाते? एटीपी पासून. लक्षात आलं तुमच्या? प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एनर्जी कुठून डिराईव्ह केली जाते? ATP. एटीपी. सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये कशी एनर्जी डिराईव्ह केली जाते ते पण आपण पाहणार आहे. तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे दोन प्रकार आहे. ओके, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे दोन प्रकार आहे. एक आहे प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरा काय आहे? सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एनर्जी ही एटीपीच्या माध्यमातून वापरली जाते, एटीपी थ्रू मिळवली जाते. सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एनर्जी सोर्स हा वेगळा आहे आणि तो काय आहे ते मी नंतर तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय आहे पहिले ते आपण पाहूया. The active transport, it is characterized by transport of solute against its concentration gradient from low concentration to high concentration. Carrier is required and as well as energy is required. तर कॅरियर जे लागतात ते वेगवेगळ्या, कॅरियर म्हणजे ट्रान्सपोर्टर, आणि हे कॅरियर्स हे वेगवेगळे कॅरियर्स आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि त्यांच्या अशा काही फॅमिली आहेत, जसं सोल्यूट कॅरियर ट्रान्सपोर्टर फॅमिली, एटीपी बाइंडिंग कॅस्केट ट्रान्सपोर्टर फॅमिली. तर SLC ट्रान्सपोर्टर, एबीसी ट्रान्सपोर्टर हे कॅरियरचे टाइप्स आहे, त्यामध्ये डिटेल जायचं नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं ते कॅरियर जेव्हा आपण वापरतो तर कॅरियर हे स्पेसिफिक असतात, ते सॅच्युरेबल असतात आणि कॉम्पिटेटिव्हली इनहिबिटेड बाय अॅनालॉग्स. जर दोन सबस्टन्स सेम कॅरियर वापरत असतील तर एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सचा ट्रान्सपोर्ट ब्लॉक करतो, त्याला कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन असं म्हणतात. तर हे आपण ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे पेनिसिलिन प्रोबेनेसिड मध्ये, बरोबर आहे. तर तसंच इथं आहे ते. दुसरी गोष्ट, याच्यात दोन प्रकार आहे, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आता प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये काय होतं बघा, खूप सोपं आहे, याच्यात आपण डिटेल मध्ये जाणार नाही, फक्त कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहे. ओके, तर प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये काय होतं की एक जे ट्रान्सपोर्टर आहे, एबीसी ट्रान्सपोर्टर म्हणजे एटीपी बाइंडिंग कॅस्केड ट्रान्सपोर्टर, ट्रान्सपोर्ट सोल्यूट्स फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन विथ द हेल्प ऑफ एनर्जी डिराईव्ह बाय हायड्रोलायसिस ऑफ एटीपी. एटीपीचं हायड्रोलायसिस होऊन एनर्जी डिराईव्ह केली जाते आणि त्या एनर्जीचं युटिलाइज करून हे कॅरियर, हे ट्रान्सपोर्टर सबस्टन्स लोअर कॉन्सन्ट्रेशन पासून हायर कॉन्सन्ट्रेशनला ट्रान्सफर करतात. लक्षात आलं तुमच्या? हे प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये एनर्जी कुठून डिराईव्ह केली जाते? ड्यू टू हायड्रोलायसिस ऑफ एटीपी. ओके, लक्षात आलं? ओके. आता बघा एक्झाम्पल बघा, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं काय आहे. लिव्होडोपा नावाचा ड्रग तुम्ही ऐकलाय? लिव्होडोपा. Yes. येस सर. ओके, लिव्होडोपा नावाचा ड्रग आपण पार्किन्सोनिझम मध्ये यूज करतो, बरोबर आहे. येस. आपल्याकडं डोपामाइन नावाचा ड्रग पण अवेलेबल आहे. पार्किन्सोनिझम मध्ये बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची डिफिशियन्सी होते आणि त्या तुलनेत ऍसिटिल कोलिनची लेव्हल जास्त होते आणि डोपामाइन कमी आहे, ऍसिटिल कोलिन जास्त झाल्यामुळं बेसल गँगलिया जो ब्रेनचा पार्ट आहे त्याच्यामुळं जे एक्स्ट्रा पिरॅमिडल सिमटम्स येतात त्यात पार्किन्सोनिझम असं म्हणतो आपण. तर डोपामाइन नावाचा ड्रग अवेलेबल आहे, पण आपण डोपामाइन जरी अवेलेबल असेल तरी पार्किन्सोनिझमच्या ट्रीटमेंटमध्ये वापरू शकत नाही. त्याचं रिझन तुम्हाला माहित आहे का? त्याचं रिझन असं आहे की डोपामाइन नावाचा ड्रग जो आहे तो आपण जर दिला तर तो ब्रेनमध्ये एंटर होत नाही, तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. त्यामुळे आपल्याला ऍक्शन कुठं पाहिजे पार्किन्सोनिझम मध्ये? ब्लड ब्रेन. ब्रेन मध्ये. पाहिजे, म्हणजे सबस्टन्स ब्रेन मध्ये गेला पाहिजे. डोपामाइन
जरी अवेलेबल आहे आपल्याकडं ड्रग, परंतु आपण पार्किन्सनिझम मध्ये यूज करू शकत नाही. बरोबर आहे. डोपामाइन डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर, डोपामाइन डज नॉट एंटर इन टू द ब्रेन, त्यामुळे नॉट इफेक्टिव्ह इन पार्किन्सनिझम. त्यासाठी आपण कोणतं यूज करतो? लिओडोपा. लिओडोपा हा ड्रग असा आहे, तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि ब्रेन मध्ये गेल्यानंतर डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. कशात कन्वर्ट होतो? डोपामाइन. आणि मग तो डोपामाइनची लेवल ती बेसल गँगलियामध्ये वाढली जाते. इतकं तर लक्षात आलं तुमच्या? लिओडोपा पार्किन्सनिझम मध्ये यूज होतो. पार्किन्सनिझम येस. नावाचा आजार ऐकलाय तुम्ही? हो हो. सर. ओके. आता लिओडोपा नावाचा जो ड्रग आहे, तो इंटेस्टाईन मधून कसा ऍब्सॉर्ब होतो आणि ब्लड ब्रेन बॅरियर कसा क्रॉस करतो ते तुमच्याशी मी डिस्कस करत आहे. तर त्यासाठी तो एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतो आणि त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं नाव काय आहे? ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. काय? ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. कोणता ट्रान्सपोर्टर वापरतो लिओडोपा? ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. म्हणजे हे लिओडोपा जो ट्रान्सपोर्टर वापरतो तो ऍक्च्युली कोणासाठी आहे? ब्रेन. कोणासाठी आहे? नाही, हा हा ट्रान्सपोर्टर जो आहे डोपामाइन. ना, लिओ नाही नाही डोपामाइन साठी नाही. हा जो प्रायम. ट्रान्सपोर्टर आहे ना, हा ऍक्च्युली अरोमॅटिक अमायनो ऍसिडचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तो वापरला जातो. म्हणजे जी अच्छा. व्हेकल आहे, त्या व्हेकलचं नाव काय आहे, त्या ट्रान्सपोर्टरचं नाव काय आहे? अरोमॅटिक अमायनो ॲरोमॅटिक. ऍसिड ट्रान्सपोर्टर. म्हणजे तो कोणाचं ट्रान्सपोर्ट करतो? अरोमॅटिक अमायनो ऍसिडचं. आपल्या शरीरात अमायनो ऍसिड्स आहेत, त्याचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हा अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर वापरला जातो. आणि लिओडोपा सुद्धा हेच ट्रान्सपोर्टर वापरतो. म्हणजे लिओडोपा आपण दिल्यानंतर इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होताना तो ह्या ट्रान्सपोर्टरनी ऍब्सॉर्ब होतो, सर्क्युलेशन मध्ये येतो. सर्क्युलेशन मधून तो ब्रेन कॅपिलरीज मध्ये जातो. आता ब्रेन कॅपिलरीज मधून त्याला कशात जायचं आहे? ब्रेन मध्ये. तिथं पण तो पॅसिव्ह डिफ्युजनने ट्रान्सफर नाही होत, तो फिल्ट्रेशनने ट्रान्सफर होत नाही. तो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतो. आणि कोणतं ट्रान्सपोर्टर युटिलाइज करतो? तो अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. ह्या ट्रान्सपोर्टरचा यूज करून तो कशात एंटर होतो? ब्रेन मध्ये. बरे. कशात एंटर होतो? ब्रेन मध्ये. आणि ब्रेन मध्ये एंटर झाल्यावर कशात कन्वर्ट होतो? डोपामाइन मध्ये. म्हणजे लिओडोपाचा जो ट्रान्सपोर्ट आहे इंटेस्टाईन मध्ये, इंटेस्टाईन मधून सर्क्युलेशन मध्ये, आणि सर्क्युलेशन मधून ब्रेन मध्ये एंटर होण्यासाठी कोणत्या ट्रान्सपोर्टरचा वापर केला जातो? अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. आणि हा प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टर आहे. काय आहे? प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टर आहे हा अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. आता इतकं तर पाठ तुमच्या लक्षात आलं? ओके, इतका तर पाठ लक्षात आला. एक्झाम्पल, लिओडोपाचं एक्झाम्पल हे कोणी एक्झाम मध्ये येस. करणार नाही, पण तुम्हाला एक लक्षात आलं. लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर कसा क्रॉस करतो, लिओडोपा इंटेस्टाईन मधून कसा ऍब्सॉर्ब होतो, तर अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टरचा तो वापर करतो आणि मग एंटर होतो. बरोबर, इतकं तर लक्षात आलं तुमच्या? ओके. येस सर. आता आता मी तुम्हाला सांगितलं की हा ट्रान्सपोर्टर ऍक्च्युली कशासाठी आहे? अरोमॅटिक अमायनो ऍसिड. बरोबर. आणि समजा आता पार्किन्सोनिझमचा पेशंट आहे, बरोबर आहे, त्याला आपण लिओडोपा ओरली स्टार्ट केलेला आहे. तर लिओडोपाचं इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर यूज केला जातो. बरोबर आहे. आता जर डाएट मध्ये अरोमॅटिक अमायनो ऍसिड जास्त घेतले गेले तर लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन काय होईल? कमी. कमी इनहिबिट. होईल. कमी होईल. इनहिबिशन. कारण काय आहे की अरोमॅटिक अमायनो ऍसिड पण त्याच ट्रान्सपोर्टरने सर्क्युलेशन मध्ये येणार आहे, लिओडोपा पण त्याच ट्रान्सपोर्टरने सर्क्युलेशन मध्ये येणार आहे. मग त्यांच्यात काय होईल? कॉम्पिटिशन. आणि कॉम्पिटिशन झाल्यामुळे लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन कमी होऊ शकतं. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू क्लिअर होतात की अरोमॅटिक अमायनो ऍसिड कंटेनिंग फूड जर असेल तर ते आपण लिओडोपा बरोबर अवॉइड केलं पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? येस. हो. ओके. तर थोडं आपण डिटेलमध्ये डिस्कस होतोय. अंडरस्टँडिंग होत आहे ना? हो.
ओके हो सर. ओके हो सर. ओके ओके. तर ठीक आहे. त्यानंतर काही रिव्हर्स ट्रान्सपोर्टर्स आहेत. ते पण प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टर आहे. आता हे नावं तुम्हाला थोडे अवघड वाटतील, नाही लक्षात ठेवले तरी चालेल. पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टर एक आहे, त्याला आपण रिव्हर्स ट्रान्सपोर्टर असं म्हणतो. काय म्हणतो? रिव्हर्स ट्रान्सपोर्टर. MDR2 मल्टी ड्रग रेजिस्टंट टू ट्रान्सपोर्टर. ओके ओके. BCRP. ओके BCRP. ओके BCRP एक अजून एक ट्रान्सपोर्टर आहे. ओके. त्याचा लॉंग फॉर्म जो आहे तो ब्रेस्ट कॅन्सर रेजिस्टंट प्रोटीन ट्रान्सपोर्टर आहे. ब्रेस्ट कॅन्सर रेजिस्टंट प्रोटीन ट्रान्सपोर्टर. तर हे रिव्हर्स ट्रान्सपोर्टर आहे. तर यापैकी ऍटलिस्ट पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर रिव्हर्स ट्रान्सपोर्टरचं काय काम असतं हे मी तुमच्याशी थोडक्यात डिस्कस करत आहे. आता हा पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टर काही सेल्समध्ये असतो, काही ठिकाणी तो प्रेझेंट आहे, जसं ब्लड ब्रेन बॅरियरवर तो प्रेझेंट आहे. प्लॅसेंटा जो आहे, जो बॅरियर आहे, प्लॅसेंटल बॅरियर, मदर सर्क्युलेशन आणि फिटल सर्क्युलेशन जे सेपरेट केलं जातं ज्या बॅरियरने, प्लॅसेंटल बॅरियर, त्याच्यावर हा पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टर आहे. तर इफ्लक्स ट्रान्सपोर्टर आहे हा, किंवा त्याला रिव्हर्स ट्रान्सपोर्टर असं म्हणतात. तर पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टरचं काम काय आहे, की काही वेळेस समजा सबस्टन्स सेलमध्ये गेला तर सेलमधून परत बाहेर टाकण्याचं काम हे पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टर करतात. काही सबस्टन्स ब्रेनमध्ये एंटर होतात, परंतु या पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टरने ते सबस्टन्स परत ब्रेनमधून बाहेर फेकले जातात, म्हणून त्याला इफ्लक्स ट्रान्सपोर्टर असंही म्हणतात. तर हे पण प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. तर हे जे इफ्लक्स ट्रान्सपोर्टर किंवा रिव्हर्स ट्रान्सपोर्टर आहे, तर त्यांचं रोल काय असतो, की एखाद्या सेलमध्ये सबस्टन्स एंटर झाला तर त्याला परत बाहेर फेकणं, त्यामुळे त्याला रिव्हर्स ट्रान्सपोर्टर नाव दिलेलं आहे. तर ब्लड ब्रेन बॅरियर जेव्हा आपण डिस्कस करू त्यावेळेस हे पी ग्लायकोप्रोटीन इफ्लक्स ट्रान्सपोर्टर तुम्हाला येणार आहे. तर प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण डिस्कस केलेली आहे. त्यानंतरचं पार्ट जो आहे त्यानंतरचा पार्ट जो आहे पी ग्लायकोप्रोटीन जे आहे ते मी नंतर तुमच्याशी डिस्कस करेल डिटेलमध्ये. सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तुम्हाला सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट हे कन्सेप्ट माहित आहे का? सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट. सिम्पोर्ट ऐकलंय नाही. तुम्ही? ठीक आहे. नो. सर. मी ब्रीफमध्ये तुमच्याशी डिस्कस करतो. ओके. मी ब्रीफमध्ये तुमच्याशी डिस्कस करतो. एक मिनिट. आता सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट मध्ये काय फरक आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे, आणि हे सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे एक्झाम्पल आहेत. तर सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट मध्ये काय होतं हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. दोन सबस्टन्स आहेत, ए आणि बी. बरोबर आहे. हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ओके ओके. तर यामध्ये काय होतं, याचं कॉन्सन्ट्रेशन इकडं हाय आहे. ओके. इकडं काय आहे? लो आहे. ओके. आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन इकडं लो आहे आणि इकडं हाय आहे. तर सिम्पोर्ट म्हणजे काय आपण ते पाहणार आहोत. तर याच्यामध्ये काय आहे, की सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये काय होतं, यामध्ये सबस्टन्स ए जो आहे तो हायर कॉन्सन्ट्रेशन कडून कुठं चाललाय? लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट चाललाय की अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट चाललाय? ए अलोंग. अलॉंग. अलॉंग चाललाय, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. मग याच्यात काय आहे, सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये काय होतं, की कॅरियर काय करतो, ट्रान्सपोर्टर काय करतो, की हा ट्रान्सपोर्टर एका सबस्टन्सला
अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह करतो. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन पासून सबस्टन्स पुढे मूव्ह होतो लोअर कॉन्सन्ट्रेशन, आणि त्यामुळं एनर्जी तयार होते. त्यामुळे एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी युटिलाइज होते दुसऱ्या सबस्टन्सला दुसऱ्या सबस्टन्सला, लो कॉन्सन्ट्रेशन पासून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे ट्रान्सफर करायला. लो कॉन्सन्ट्रेशन पासून हाय कॉन्सन्ट्रेशन, बी च जी डिरेक्शन आहे पहा, बी कुठून कुठं मूव्ह होतोय, ह्या साईडला काय येतो, लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये. लो कॉन्सन्ट्रेशन कडून कुठं चाललाय तो, हाय कॉन्सन्ट्रेशन. तर बी इज मूव्हिंग फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू high concentration. For that energy is required, and that energy is derived by transfer of substance A along the concentration gradient. तर त्याला आपण सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो. लक्षात आलं का तुमच्या सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये कशी एनर्जी डिराईव्ह केली जाते? परत एकदा सांगतोय, लक्ष द्या. यामध्ये हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ओके, इतकं तर जे जे पार्ट समजतात ते तुम्ही सांगा समजलंय का? बरोबर आहे. दोन सबस्टन्स आहे ए आणि बी. ए कसा मूव्ह होतोय, हाय टू लो. हाय कडून लो कडे. हाय कडून हाय low कडे, कॉन्सन्ट्रेशन टू लो. म्हणजे अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होतोय. बरोबर आहे. आणि विथ द हेल्प ऑफ कॅरियर तो मूव्ह होतोय. आणि जेव्हा तो हाय टू लो मूव्ह होतो त्यावेळेस एनर्जी डिराईव्ह केली जाते, आणि ती एनर्जी हे सेम कॅरियर ती एनर्जी वापरून दुसरा जो सबस्टन्स आहे बी, तो कुठून कुठं लो ट्रान्सपोर्ट कडून करतो, लो लो टू हाय. लो कॉन्सन्ट्रेशन पासून कॉन्सन्ट्रेशन टू हाय. हाय का. हाय हाय. कॉन्सन्ट्रेशन मूव्ह करतो. तर बीच लो कॉन्सन्ट्रेशन इकडे आहे आणि हाय कॉन्सन्ट्रेशन इकडे आहे, आणि बीच मुवमेंट इकडे होईल मग लो टू हाय. आणि एनर्जी इज डिराईव्ह ड्यू टू ट्रान्सफर ऑफ ए अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. एनर्जी डिराईव्ह होते, आणि ती एनर्जी सेम कॅरियर ती एनर्जी वापरून बीचं ट्रान्सफर लो टू हाय करतो. तर यामध्ये ए आणि बी सेम डिरेक्शन मध्ये जात आहे का नाही? ए आणि बी एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे येस. जात आहे, तर त्यांची डिरेक्शन काय आहे, सेम आहे. सेम. फक्त ए हाय टू लो चाललाय आणि बी लो टू हाय चाललाय, पण दोन्ही बायोलॉजिकल मेम्ब्रेन एकाच डिरेक्शन मध्ये क्रॉस करताय ना. यस सर. बरोबर आहे. दोन्ही हो सर. या साइड कडून यस सर. बायोलॉजिकल मेम्ब्रेन ह्या साइडला जातात. तर ज्या वेळेस दोन सबस्टन्स बायोलॉजिकल मेम्ब्रेन सेम डिरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे, एक अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जातोय, त्यामुळे एनर्जी डिराईव्ह होते, आणि ती एनर्जी दुसऱ्याचा जो दुसरा सबस्टन्स आहे त्याच्या ट्रान्सपोर्टसाठी वापरली जाते फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय. त्याला आपण सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणतो. आणि इथं ए आणि बी दोन्ही एकाच डिरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. ए अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होतोय, बी अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होतोय, पण दोघांची डिरेक्शन ही सेम आहे, एकाकडून दुसरीकडे चाललेत ते. तर त्यावेळेस त्याला आपण सिम्पोर्ट असं म्हणतो. काय म्हणतो? इम्पोर्ट. सिम्पोर्ट. तर सिम्पोर्ट सिम्पोर्ट. मध्ये सिम्पोर्ट मध्ये किंवा को ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. तर को ट्रान्सपोर्ट मध्ये जे सबस्टन्स असतात ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन एकाच डिरेक्शन मध्ये क्रॉस करतात. हे तुमच्या लक्षात आलं? हे तुमच्या यस. लक्षात आलं? एकाच डिरेक्शन मध्ये क्रॉस करतात, त्याला आपण यस. सिम्पोर्ट म्हणतात. अँटीपोर्ट म्हणजे काय ते आपण पाहणार आहे आता. अँटीपोर्ट, तर मी हे इरेज करतो. अँटीपोर्ट मध्ये सेम कंडिशन आहे. एक सबस्टन्स अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होतो, कॅरियर एका सबस्टन्सला अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह करतो, आणि त्याच्यामुळे जी एनर्जी डेव्हलप होते ती एनर्जी दुसऱ्या सबस्टन्स अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होण्यासाठी मदत करते. फक्त फरक काय आहे अँटीपोर्ट मध्ये? तर हा बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ओके, आपण आता सबस्टन्स सी आणि डी घेऊया. बरोबर आहे. सीचं कॉन्सन्ट्रेशन इकडं हाय आहे, इकडं लो आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. डीचं कॉन्सन्ट्रेशन इकडं यस. हाय आहे, इकडं लो आहे. बरोबर. आता कॅरियर काय करतात,
ह्या सी सबस्टन्सला अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह करतात. म्हणजे अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह केल्याने एनर्जी डेव्हलप होते आणि ही एनर्जी दुसऱ्या सबस्टन्सला अगेन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह करायला हेल्प करते, कारण त्यासाठी एनर्जी लागते. तर सी जेव्हा हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मूव्ह होतो त्यावेळेस एनर्जी डेव्हलप होते आणि हे ट्रान्सफर कॅरियरच्या माध्यमातूनच होतं आणि एनर्जी जी तयार झाली ती कशासाठी युटिलाइज होते? डीचं ट्रान्सफर लो कॉन्सन्ट्रेशन कडून कुठं करायला? हाय कॉन्सन्ट्रेशन कडे करायला. लो टू हाय. ओके, लो टू हाय. तर डी लो कुठं होता? ह्या साईडला होता, बरोबर. आणि तिकडून कुठं जाणार? इकडं जाणार. तर याच्यामध्ये काय फरक आहे बघा. डी जो आहे तो लो टू हाय चाललेला आहे, त्याच्यामुळं त्याची डिरेक्शन कशी असेल? इकडून इकडं. ऑपोजिट. म्हणजे याच्यामध्ये अगेन्स्ट. म्हणजे ऑपोजिट. हा, लो टू हाय चाललाय म्हणजे अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट चाललाय. तर याच्यामध्ये काय आहे पहा, दोन सबस्टन्स आहे. एक अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होतो, एक अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होतोय. अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जो सबस्टन्स मूव्ह होतो तो एनर्जी तयार करतो. ती एनर्जी दुसरा डी सबस्टन्स जो आहे त्याला अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होण्यासाठी वापरली जाते आणि याला आपण सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणतो. पण पहिल्या ए आणि बी याचं एक्झाम्पल जे पाहिलं होतं त्यामध्ये ए आणि बी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस एकाच डिरेक्शन मध्ये करत होते. इथं काय होतंय सी आणि डी मध्ये? सी कोणत्या डिरेक्शनला अपोजिट चाललाय? डिरेक्शन. इकडं चाललाय. आणि डी कोणत्या डिरेक्शनला चाललाय? इकडच्या डिरेक्शनला चाललाय, बरोबर आहे. जेव्हा दोन सबस्टन्स हे ऑपोजिट डिरेक्शनला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करता येतं तर त्यावेळेस ह्या सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीमला आपण अँटीपोर्ट असं म्हणतो. Antipode. अँटीपोर्ट, Port. बरोबर आहे, अँटीपोर्ट. ओके. तर सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट लक्षात आलं तुमच्या? Yes, sir. तर सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट हे सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. ओके ओके. आता इथं थोडं वर्ड्स डिफिकल्ट दिलेले आहेत, मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये डिस्कस केलेलं आहे. 2 मिनिटं. सिम्पोर्ट मध्ये काय होतं? सिम्पोर्ट मध्ये कॅरियर मूव्स द सबस्ट्रेट ए against its concentration gradient by utilizing energy from downhill movement of another substance B in the same direction. तर डाऊनहिल ट्रान्सपोर्ट जे असतं, डाऊनहिल ट्रान्सपोर्ट किंवा डाऊनहिल मुवमेंट म्हणजे अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. तर याच्यामध्ये बघा, हे जे फिगर आहे सी, यामध्ये जे रेड कलरचे सबस्ट्रेट आहे, ओके ओके, हा काय आहे? सबस्ट्रेट बी आहे. रेड कलरचा सबस्ट्रेट काय आहे? सबस्ट्रेट बी आहे. आणि जे ब्ल्यू कलरचं ट्रायंगल दिसत ते सबस्ट्रेट काय आहे? ए आहे, बरोबर आहे. आता सबस्ट्रेट बी बघा, हायर कॉन्सन्ट्रेशन कुठं आहे? हायर कॉन्सन्ट्रेशन कुठं आहे? ह्या इथं आहे, दिसलंय. ह्या पार्टला हायर कॉन्सन्ट्रेशन आहे रेडचं, बरोबर. आणि बरोबर आहे. आणि एचं कॉन्सन्ट्रेशन हायर कुठं आहे? ह्या इकडच्या साईडला आहे, बरोबर आहे. तर जेव्हा सबस्ट्रेट बी हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जातो, सबस्ट्रेट बी हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जातो म्हणजे डाऊनहिल ट्रान्सपोर्ट होतं बीचं, अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूव्ह होतो. त्यावेळेस एनर्जी डेव्हलप होते आणि एनर्जी कशासाठी वापरली जाते? एचं ट्रान्सपोर्ट लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन कडे होण्यासाठी, म्हणजे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होण्यासाठी. आणि यामध्ये दोन्ही सबस्ट्रेट एकाच डिरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे, त्यामुळे याला आपण सिम्पोर्ट म्हणणार का अँटीपोर्ट? अँटीपोड. इम्पोर्ट. दोन्ही सबस्ट्रेट एकाच डिरेक्शन Same मध्ये मूव्ह direction. होत आहे. इम्पोर्ट. Import. सिम्पोर्ट. एक अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असेल, समजा इथं सबस्ट्रेट बी अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे, डाऊनहिल ट्रान्सफर आहे
आणि त्यामुळे एनर्जी डेव्हलप होते आणि ती सबस्ट्रेट ए ला अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन मूव्ह करते, लो कॉन्सन्ट्रेशन हाय कॉन्सन्ट्रेशन. सबस्ट्रेट ए हा अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जातोय, परंतु इथं काय आहे, सबस्ट्रेट बी आणि सबस्ट्रेट ए बायोलॉजिकल मेम्ब्रेन सेम डिरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे, त्यामुळे त्याला आपण सिम्पोर्ट म्हणतो. काय म्हणतो? सिम्पोर्ट. Simple. Four. आणि याच्या उलट अँटीपोर्ट आहे. याच्या उलट अँटीपोर्ट आहे. अँटीपोर्ट मध्ये दोन्ही सबस्ट्रेट हे ऑपोजिट डिरेक्शन मध्ये मूव्ह होतात. बरोबर आहे. एक अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असेल, एक अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असेल, पण त्यांची डिरेक्शन ही ऑपोजिट असेल. बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करण्याची डिरेक्शन ऑपोजिट असेल, त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? अँटीपोर्ट. तर मग Antipode. सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट वर्ड तरी लक्षात आले तुमच्या? म्हणजे आजच्या येस. लेक्चर मध्ये ऍक्च्युली सिम्पोर्ट Yes, sir. आणि अँटीपोर्ट. आता मी तुम्हाला जर एक मी तुम्हाला हे काढून दाखवतो, तुम्ही मला सांगा. आता Na प्लस Cl मायनस को ट्रान्सपोर्ट आहे हा. म्हणजे हा सिम्पोर्ट आहे का अँटीपोर्ट आहे? Four. Simport. बरोबर. Same direction import. सिम्पोर्ट, सेम डायरेक्शन सिम्पोर्ट. बरोबर आहे, सेम डायरेक्शन Yes. सिम्पोर्ट. Na प्लस के प्लस एटीपेज पंप आहे हा. हे काय आहे? Antipode. Antipode. Opposite direction. अपोजिट What डिरेक्शन. opposite direction antipode. हा, म्हणजे कॅरियर वापरला जातो आणि दोन्ही सबस्टन्स एकाच डिरेक्शन मध्ये असतील, म्हणजे Na प्लस पण एकाच डिरेक्शन मध्ये मूव्ह होतोय. समजा आता हा सेलवर आहे, तर Na प्लस Cl मायनस सिम्पोर्टने दोन्ही सबस्टन्स सेल मध्ये येत आहे, असं असं एक लक्षात घ्यायचं. म्हणजे दोन्ही एकाच डिरेक्शन मध्ये असेल तर सिम्पोर्ट. दोन सबस्टन्स ऑपोजिट डिरेक्शन मध्ये जात असतील, एक एका डिरेक्शनला एक बाहेर आहे, समजा सेलमध्ये एक सबस्टन्स येतो एक बाहेर जातोय, तर त्याला आपण काय म्हणणार? अँटीपोर्ट. लक्षात आलं? म्हणजे सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट हे लक्षात आलं. Yes, sir. ओके. तर म्हणजे हे तुम्हाला कधी आणि सिम्पोर्टला दुसरं नाव आहे को ट्रान्सपोर्ट. दुसरं नाव काय आहे? को ट्रान्सपोर्ट. तर सिम्पोर्ट को Co-transport. हा, को ट्रान्सपोर्ट. म्हणजे सिम्पोर्टला काही ठिकाणी को ट्रान्सपोर्ट असं म्हणतात. Na प्लस Cl मायनस को ट्रान्सपोर्ट. ओके. तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. ओके. 10-15 मिनिटाचा टॉपिक बाकी आहे. तुम्हाला म्हणजे काही एक्झाम्पल सिम्पोर्टचे जर लक्षात ठेवायचे असेल, आता याच्यात एक्झाम्पल तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. जे ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्ट आहे, ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट आहे, त्यानंतर काही ट्रान्सपोर्टर जे आहे, नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर, सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर, डोपामाइन ट्रान्सपोर्टर, हे सगळे सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे एक्झाम्पल आहे. वेसिक्युलर मोनोअमाइन ट्रान्सपोर्टर. पण आता सध्या हे सगळे नावं लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. तुम्हाला ओ आर एस सोल्युशन मध्ये आपण जर त्याचे कंटेंट बघितलं ओ आर एस सोल्युशन मध्ये, ओके, तर NaCl, KCl, ट्रायसोडियम सायट्रेट असतं आणि ग्लुकोज असतं. बरोबर. आणि त्या ओ आर एस सोल्युशनची जी टोटल ऑस्मोलॅरिटी आहे ती 245 मिलो ऑस्मॉल आहे, न्यू फॉर्म्युला. तर वायवामध्ये तुम्हाला विचारलं जातं की आपण ते ग्लुकोजचा काय रोल आहे, ओआरएस सोल्युशन मध्ये ग्लुकोज का वापरला जातो? तर ऑस्मोलॅरिटी वाढवायला. नाही, ऑस्मोलॅरिटी वाढायला नाही. खूप जण सांगता एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ग्लुकोज ओआरएस मध्ये ऍड केलेला आहे. म्हणजे ओआरएस चं जर सॅचेट बघितलं तर त्यामध्ये काय काय असतं? NaCl असतं, KCl असतं, ट्रायसोडियम सायट्रेट असतं, ग्लुकोज असतं. हे तर तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. तर हम्म. ग्लुकोज काय ऍड करतात? ग्लुकोजचा रोल काय आहे? बरोबर आहे. तर Yes, sir. ऑस्मोलॅरिटी. Transporter. येस, व्हेरी गुड. तर Glucose sodium co. येस येस co. येस, व्हेरी गुड. तर एक लक्षात घ्या, तर ग्लुकोज आपण एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करत नाही. ग्लुकोज ऍड करण्यामागचा प्रायमरी एम काय आहे की आपल्याला जे इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स झालाय तो करेक्ट करायचा आहे. तर जे सोडियम आपण देतो, तर सोडियमचं ऍब्सॉर्प्शन इंटेस्टाईन मधून होत असतं आणि त्या
साठी सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट वापरला जातो. काय वापरला जातो? सोडियम ग्लुकोज Sodium glucose. ट्रान्सपोर्टर. सोडियम हो. ग्लुकोज ट्रान्सपोर्टर को ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे सोडियम आणि ग्लुकोज एकाच डिरेक्शन मध्ये जातं. म्हणजे सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट मध्ये ग्लुकोज जो असतो तो सोडियमचं ऍब्सॉर्प्शन करायला मदत करतो. म्हणजे ग्लुकोज ऍड करण्यामागचा हेतू काय आहे? सोडियमचं ऍब्सॉर्प्शन बॉडीमध्ये वाढण्यासाठी. हा मेन पर्पज आहे. ओआरएस मध्ये ग्लुकोज यूज करण्याचा पर्पज लक्षात आला. तर इंटेस्टाईन मध्ये सोडियम ग्लुकोज Yes. ट्रान्सपोर्टर आहे. ते काय करतात? त्या ट्रान्सपोर्टर मधून सोडियम आणि ग्लुकोज ऍब्सॉर्ब होतो इंटेस्टाईन मधून सर्क्युलेशन मध्ये, आणि त्यासाठी सोडियमच्या ऍब्सॉर्प्शन साठी ग्लुकोजची गरज पडते. लक्षात आलं? आणि त्यामुळं आपण काय करतो? Yes, sir. ग्लुकोज, त्या ओआरएस सोल्युशन मध्ये ग्लुकोज असण्याचा उद्देश काय आहे, किंवा ग्लुकोज काय ऍड केलेला आहे? तर एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, तर टू इन्क्रीज ऍब्सॉर्प्शन ऑफ सोडियम. वाहिवात तो क्वेश्चन तुम्हाला येणारच. वाय वी यूज ग्लुकोज, और वाय देर इज ग्लुकोज इन ओआरएस सोल्युशन, और ओआरएस कंटेंट मध्ये ग्लुकोजचा काय रोल आहे? व्हॉट इज द रोल ऑफ ग्लुकोज? लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? ओके. येस. ओके. It's a simple. सिम्पोर्ट. ओके. तसंच म्हणजे Yes. हे जे आहे की इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज इन द इंटेस्टाईन, त्यानंतर रिनल टिब्यूल्स, हे ह्या ट्रान्सपोर्टने होत असतं. तसं सोडियमचं ऍब्सॉर्प्शन पण ह्या को ट्रान्सपोर्टने होत असतं. जसं इंटेस्टाईन मध्ये असतात तसंच रिनल टिब्यूल्स वर पण हे को ट्रान्सपोर्टर प्रेझेंट आहे. सोडियम येस. येस. ग्लुकोज को ट्रान्सपोर्टर, HGLT1 ट्रान्सपोर्टर आणि HGLT2 ट्रान्सपोर्टर. तर तुम्हाला हे माहित आहे की ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने जी ग्लुकोज फिल्टर होते त्यातली बहुतांश शुगर ही रिअब्सॉर्ब होते व्हेरी सर्क्युलेशन अपसेट. मध्ये, आणि त्यासाठी हे ट्रान्सपोर्टर वापरले जातात, HGLT1 आणि HGLT2. HGLT1 ट्रान्सपोर्टरनी जवळजवळ 10% ग्लुकोज रिअब्सॉर्ब होते, आणि HGLT2 ट्रान्सपोर्टरनी 90% ग्लुकोज रिअब्सॉर्ब होते. तर आता काही ड्रग्स डायबिटीस मध्ये अवेलेबल आहेत. SGLT2 इनहिबिटर्स, दापाग्लिफ्लोझिन, येस, एम्पाग्लिफ्लोझिन. HGLT2 इनिबिटर्स. ते काय करतात? हे ट्रान्सपोर्टलाच इनिबिट करतात. त्यामुळे सोडियम आणि ग्लुकोजचं रिअब्सॉर्प्शन होईल का ह्या ट्रान्सपोर्टरनी? नाही होणार. नो. ग्लुकोज ट्युब्युल मधून परत ब्लड मध्ये नाही येणार, ग्लुकोज ट्युब्युल मधून युरिन मध्ये जाईल. युरिन मध्ये जाईल. तर डॅपाग्लिफ्लोझिन, कॅनाग्लिफ्लोझिन आहेत. तर ठीक आहे, एम्पाग्लिफ्लोझिन. एम्पाग्लिफ्लोझिन आहे, तर आपण नंतर ते डिस्कस करणार आहे. पण तुम्हाला आता को ट्रान्सपोर्ट तर लक्षात आलं. सोडियम येस. ग्लुकोज को Yes, sir. ट्रान्सपोर्ट. ओके. इंटेस्टाईन Yes, मध्ये sir. पण Yes, आहे sir. आणि ट्युब्युल्स मध्ये आहे, आणि ओआरएस चा रोल पण तुमच्या लक्षात आलं. ओके. आता लास्ट पार्ट जो आहे, एंडोसाइटोसिस नावाची प्रोसेस तुम्ही ऐकली का? एंडोसाइटोसिस आणि एक्झोसाइटोसिस. तर एंडोसाइटोसिस येस. हे एक ट्रान्सपोर्ट प्रोसेसच आहे. समजा आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सेलचं, बरोबर? ही एक सेल आहे, आणि एंडोसाइटोसिस म्हणजे काय? की जे लार्ज मोलेक्युल आहेत, ओके, किंवा जे इनपर्मेबल मोलेक्युल आहेत, ते प्लाझ्मा मेम्ब्रेन इझिली क्रॉस करू शकत नाही, पॅसिव्ह डिफ्युजन, फिल्ट्रेशन किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस. तर हे लार्ज मोलेक्युल कसे सेलमध्ये घेतले जातात? तर ते एंडोसाइटोसिस प्रोसेसने सेलमध्ये घेतले जातात. तर व्हॉट इज एंडोसाइटोसिस? ट्रान्सफर ऑफ द सबस्टन्स विच इज प्रेझेंट आउटसाइड द सेल इनटू द सेल. ट्रान्सफर ऑफ आउटसाइड सबस्टन्स इनटू द सेल इज नोन ॲज एंडोसाइटोसिस. बरोबर आहे? एंडोसाइटोसिस. आणि काही वेळेस सेलमध्ये एखादा सबस्टन्स आहे स्टोअर केलेला, तो आपल्याला इझिली क्रॉस होत नाहीये प्लाझ्मा मेम्ब्रेन, ओके, फिल्ट्रेशन, पॅसिव्ह डिफ्युजननी. त्यावेळेस तो सबस्टन्स एक्झोसाइटोसिस प्रोसेसनी सेलच्या बाहेर टाकला जातो. कोणत्या प्रोसेसनी? एक्झोसाइटोसिस. Exo. म्हणजे By एंडोसाइटोसिस म्हणजे बाहेरचा सबस्टन्स सेलमध्ये घेणं, एंडोसाइटोसिस. आणि एक्झोसाइटोसिस yes, sir. म्हणजे सेल मधला सबस्टन्स बाहेर टाकणं. ओके. तर ती ती एक Yes. वेगळी प्रोसेस आहे, एंडोसाइटोसिस आणि एक्झोसाइटोसिस. आता एंडोसाइटोसिस आणि एक्झोसाइटोसिस मध्ये काय पहा, जेव्हा एंडोसाइटोसिस काय असतं की यामध्ये काय करतं की हे प्लाझ्मा मेम्ब्रेन नॉर्मली काय करतं की एक ह्या हे जे बाहेरचे सबस्टन्स आहे हे
प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच झाल्यावर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन त्या सबस्टन्स भोवती एक व्हेसिकल तयार करतं. ओके, ह्या सबस्टन्सला ते एंगल्फ करतं आणि त्यानंतर व्हेसिकल हे सेलमध्ये रिलीज होतं आणि त्याच्यामुळे सबस्टन्स हा सेलमध्ये आलेला आहे. तर त्याला एंडोसायटोसिस असं म्हणतात. एंडोसायटोसिस मध्ये दोन प्रकार येतात, फॅगोसायटोसिस आणि पिनोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे सॉलिड सबस्टन्स जेव्हा सेलमध्ये जातो त्यावेळेस त्याला फॅगोसायटोसिस म्हणतात. त्याला सेल इटिंग असंही म्हणतात. म्हणजे सॉलिड सबस्टन्स जर बाहेर असेल सेलच्या आणि तो जर सेलमध्ये ह्या प्रोसेसने घेतला, एंडोसायटोसिस प्रोसेसने, तर त्याला फॅगोसायटोसिस नाव दिलेलं आहे. ओके. आणि पिनोसायटोसिस म्हणजे काय? पिनोसायटोसिस मध्ये सबस्टन्स म्हणजे जे सेलच्या बाहेर लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये हे असतात सबस्टन्स आणि ते लिक्विड फॉर्म्युलेशन सेलमध्ये घेतलं जातं. तर पिनोसायटोसिस म्हणजे सेल ड्रिंकिंग. ओके. फॅगोसायटोसिस म्हणजे सेल इटिंग. तर सॉलिड सबस्टन्स जर एंडोसायटोसिस प्रोसेसने आत आला तर त्याला फॅगोसायटोसिस म्हणतात आणि लिक्विड सबस्टन्स जर एंडोसायटोसिस बाहेर ने आत आला, एंडोसायटोसिस प्रोसेसने आत आला, तर त्याला पिनोसायटोसिस म्हणतात. पिनोस. म्हणजेच एंडोसायटोसिस मध्ये दोन Pinocytes. दोन गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केल्यात. फॅगोसायटोसिस त्यामध्ये सॉलिड Phagocytes. सबस्टन्स आत येतो आणि Sorry. पिनोसायटोसिस यामध्ये लिक्विड फॉर्म्युलेशन, लिक्विड सबस्टन्स सेलच्या आत येतो बाय एंगल्फिंग दॅट सबस्टन्स विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि एक्झोसायटोसिस म्हणजे सेलमध्ये काही सबस्टन्स तयार झाले, ते व्हेसिकल मध्ये स्टोअर असतात आणि ते रिलीज होण्यासाठी ते एक्झोसायटोसिस प्रोसेस वापरली जाते. त्यामध्ये काय होतं की हे व्हेसिकल सेल मेम्ब्रेनला अटॅच होता आणि एक्झोसायटोसिस प्रोसेसने ते बाहेर जातात. तर हे पहा, हे मॉलिक्युल्स आहे, हे एंडोसायटोसिस प्रोसेसने आत आले इथं. ओके. आणि एक्झोसायटोसिस मध्ये सेलमध्ये जे सबस्टन्स तयार झालेले आहेत ते एक्झोसायटोसिस प्रोसेसनी हे मेम्ब्रेनला बाइंड होऊन बाहेर पडतात. तर एक्झोसायटोसिस प्रोसेस जनरली ही हार्मोन्स जे तयार होतात त्याच्या रिलीजसाठी महत्वाची, जसे इन्सुलिन बीटा सेल ऑफ लँगर मध्ये तयार होतं, तर एक्झोसायटोसिस प्रोसेसने ते बाहेर पडतं. एंडोसायटोसिसचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर व्हिटॅमिन B12 जो आहे त्याचं ऍब्सोर्प्शन हे एंडोसायटोसिस प्रोसेसने होतं. ओके. कोणत्या प्रोसेसने होतं? एंडोसायटोसिस प्रोसेस Phagocytes. आहे. तर हे एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस आपण पाहिले. तर व्हिटॅमिन B12 ऍब्सॉर्प्शन फ्रॉम इंटेस्टाइन इज बाय एंडोसायटोसिस प्रोसेस. Release of insulin from beta cell of Langerhans is by exocytosis process and many neurotransmitter released from the nerve ending by exocytosis process. जसं Exocytosis. नॉरएड्रेनालिन आहे तो ऍसिटिल्कोलीन. ऍसिटिल कोलिन जो आहे तो पॅरासिम्पॅथेटिक नर्व एंडिंग मधून रिलीज होणार. नॉरएड्रेनालिन सिम्पॅथेटिक नर्व एंडिंग मधून रिलीज होणार. डोपामिनर्जिक न्यूरॉन मधून रिलीज होणार. तर त्यासाठी एक्झोसायटोसिस प्रोसेस आहे. तर हे वर्ड लक्षात आले का तुमच्या, एंडोसायटोसिस आणि येस. एक्झोसायटोसिस? ओके. आणि Release exo. हा, रिलीज म्हणजे एक्झो आणि एंडोसायटोसिस म्हणजे सेलच्या आत घेणे. एंडोसायटिस म्हणजे बाहेरचा सबस्टन्स सेलच्या आत Absorption. घेण्याची आणि सगळे नाही, जे लार्ज मॉलिक्यूल आहे जे नॉर्मल प्रोसेसने ऍब्सॉर्ब नाही होते, बरोबर आहे, त्यांच्यासाठी ती महत्वाची आहे. म्हणजे पॅसिव्ह डिफ्युजन, Yes. फिल्ट्रेशन, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टने नाही, मॉलिक्यूल लार्ज आहे त्यावेळेस ही एक प्रोसेस ऍब्सॉर्प्शन साठी महत्वाची किंवा सेलमध्ये सबस्टन्स एंटर होण्यासाठी महत्वाची, एंडोसायटोसिस. त्यामध्ये पिनोसायटोसिस आणि फॅगोसायटोसिस आहे. बरोबर आहे, पिनोसायटोसिस आणि Yes. फॅगोसायटोसिस. ओके. तर आपण ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. ओके. हा एक चार्ट शेवटी मी तयार केलेला आहे, तो तुम्ही वाचा. आत्तापर्यंतची समरी त्याच्यात आहे. एवढा चार्टच तुम्हाला ऍक्च्युली लर्न करायचं आहे. एवढे आत्तापर्यंत कालचं नाचचं लेक्चर हे फक्त अंडरस्टँडिंग साठी होतं. एक्झाम वर याच्यावर प्रश्न येणार नाही. एक्सक्यूज मी सर, हा. ATPचा लॉंग फॉर्म सांगा. ऍडेनोसिन ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेट. ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे ते एनर्जी त्याचं जर मायटोकॉन्ड्रिया हायड्रोलायसिस मधून झालं, म्हणतो. तर ते जेव्हा हायड्रोलायसिस होतं त्याचं, ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनच्या तिथं ते एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू आपण एटीपी वापरतो आपल्या सेलमध्ये. एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू एटीपी वापरला जातो. ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट त्याचं हायड्रोलायसिस झालं की एनर्जी रिलीज होते.
ठीक आहे, एटीपी, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. तर बेसिक ठीक आहे, गोष्टी समजा. आपण डिस्कस केलेल्या आहेत. ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन समजलाय टॉपिक. येस. Yes, sir. आता हे जनरल फॉर्मॅटमध्ये येस सर. खूप टॉपिक असे आहेत की कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू क्लिअर करायचे आहेत. म्हणजे याच्यावर क्वेश्चन नाही येणार मग असं आहे की हे 2 लेक्चर काय आपण टाइमपास केला असं नाहीये. हे 2 लेक्चरचं जे कन्सेप्ट जे क्लिअर झाले ते तुम्हाला सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये परत परत येणार आहे, तेव्हा तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटणार आहे सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी. जर तुम्हाला जनरल फार्मॅकोलॉजी समजलं तर तुमचा इंटरेस्ट इतका डेव्हलप होईल सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये आणि अंडरस्टँडिंग एवढं क्लिअर राहील की मग तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर राहिले की तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढेल. तर कन्सेप्ट पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ह्या गोष्टी करतो आहेत आणि मी ऑलरेडी सांगितलं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये ते. तर त्या दृष्टीने आपल्याला करायचंच नाही, फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं आहे. ठीक आहे. तर उद्या आपण ऍक्च्युली मेन जो टॉपिक आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फार्मेकोकायनेटिक्स मधला लॉंग क्वेश्चन म्हणू शकतो तुमच्या दृष्टीने, बायो अवेलेबिलिटी आणि फॅक्टर्स अफेक्टिंग बायो अवेलेबिलिटी, हे उद्या आपण डिस्कस करू. फार महत्वाचा टॉपिक आहे आणि हे कन्सेप्ट आता काल आणि आजचे आपल्याला परत तिथे येणार आहेत. ठीक आहे. तर बायो अवेलेबिलिटी टॉपिक महत्वाचा आहे. ओके. तर उद्या आपण 10 सव्वा 10 वाजता घेऊया. ओके. काही डिफिकल्टी No, sir. समजतंय? No, sir. Yes, Yes, sir. sir. ठीक आहे. आता मला मी किती वेळ घ्यावं मला ते लक्षात येत नाही, कारण तुमचं कॅपॅसिटी कशी आहे त्याच्यानुसार तुम्ही मला सांगा.